आता मला अनेक जण बीजेपीचा दल्ल्या आहे, बीजेपीचा तू चाटुकार आहे, तुला बीजेपीनं पोचलेला आहे. ठीक आहे, तुला वाटतंय ना म्हणायचं काय म्हणायचं ते म्हण. बिंदास या नेत्या-बित्यांना बोलतो. यांना काय करायचं ते करू. यांना वाटतंय ना याला मारायचा, याला ठोकायचा. बिंदास ठोकवत मला काही फरक पडत नाही. या तो अशोक खरा तो बंधुबाबा असेल, घाला ना गोळ्या रे. कृपाली चाकणकर या प्रकरणात म्हणजे ते स्वतः म्हणतात की ते माझे गुरु आहेत किंवा ज्या माणसाला तुम्ही गुरु मानताय तो माणूस कसा आहे हे तुम्हाला खरंच कळलं नसेल का? नसरापूर मधल्या मुलीचा जो बलात्कार केलेला त्याला का नाही गोळी घातली? तर हे सगळे मंत्री गाडीतून बाहेर काढून तुडवायला पाहिजे होते रस्त्यावरती, फडणवीसांसहित सगळे. समाज शंड झालाय असं वाटतं. समाज शंडच आहे ना. की महाराष्ट्राचे गृहमंत्री हे झोपलेले आहेत का? झोपलेलेच आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री खातं सोडावं. एकनाथ शिंदेचं महाबळेश्वर आहे ना, बरोबर. मला आठवतंय ती न्यूज मी पाहिली. स्वतः टाळायला लावायला गेले होते, बंद सील करून टाकलं. आज ते हॉटेल पुन्हा सुरू केलंय. हे राजकारणी हरामखोर आहेत असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म हा भाजपमुळेच झालाय. निश्चित कॉक्रोच जनता पार्टीला मी स्वतः समर्थन केलं असतं एक मराठी माणूस म्हणून. उद्या जर ही तरुणांची फळी रस्त्यावर उतरली तर भारताची नेपाळ सारखी परिस्थिती नाही होणार का? होईल ना. सरदार पिलाजी गोळ्यांचे वंश हो. ते देखील व्हिडिओज बनवतात रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि रायगडाच्या वास्तू मातीमध्ये गाडायचा प्रयत्न चालू आहे. काय निकृष्ट दर्जाचं काम केलं. काय काम केलं म्हणजे दगड असा हाताने निघून जातोय. केलेल्या कामाचं- संभाजीराजांना या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील किंवा ते मला तर पहिला त्यांच्यावरतीच डाऊट येतोय. जिथं आरक्षणाचा विषयाला तिथं कोटी मराठी रस्त्यावर उतरले, पण जिथं इतिहास पुसला गेला कुठं गेले मराठे आमचे? थंड पडले. तलवारी म्यान झाल्या. राजे कुठे गेले आमचे? थंड पडले. शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात, आपल्याला काय घेणं देणं? आपल्या वाटायला येईल तेव्हा बघू. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टावरती एक सेन्सिटिव्ह पॉडकास्ट. आज मी शब्द वेगळा वापरलाय कारण आजचा पॉडकास्ट हा खरंच सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिबल लोकांनी ऐकायसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीने हा पॉडकास्ट बघावा कारण आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत मराठी माणूस प्रदीप. यांना तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेलं आहे. त्यांचं खरं नाव आहे प्रदीप संकपाळ. ज्यांचे मुद्दे हे ॲग्रेसिव्ह असतात पण तेवढेच ते मनाला पटणारे देखील असतात. आज आपण हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या बद्दलच्या बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केलेली आहे, पण या व्यतिरिक्त पॉलिटिक्स, राजकारणी आपल्याला कसं वापरतात यावर देखील त्यांनी भाष्य केलेले आहे. ते तुम्ही आता ट्रेलरमध्ये पाहिलंच असेल. पण या व्यतिरिक्त आपल्या आया बहिणींचं प्रोटेक्शन आपण कसं केलं पाहिजे, लव्ह जिहाद, लँड जिहाद यावर देखील प्रखरपणे त्यांनी मतं मांडलेली आहेत. तर हा पॉडकास्ट पूर्ण पहा म्हणजे तुमच्या ज्ञानात देखील भर पडेल आणि तुमच्या डोक्यात देखील प्रकाश पडेल. चला तर मग हा पॉडकास्ट सुरुवात करूया आता आपण. दादा नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं गप्पा कट्टावरती. धन्यवाद. आता फायनली आपण बरेच दिवस डिस्कस केल्यानंतर आज आपला योग आलेला आहे जुळून, तर आज छान असा पॉडकास्ट करूया आपण हा. आणि बरेचसे प्रश्न आहेत मला तुमच्याबद्दल असतील, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, काही तुमच्या भूमिकांवर देखील आहेत. तर आज त्यावर आपण प्रामुख्याने बोलू. प्रकाश टाकूया. निश्चित. आणि काही प्रश्न मला ऑडियन्स मधून देखील आले. मी जो पोल घेतला होता त्यावरून, सोशल मीडियावरून. सो आता आपण त्या दृष्टीने चालू करूया. ओके. प्रथम तर आता जसं आपलं बोलणं सुरू होतं कॉलवरती आणि मला तुमचा स्वभाव समजला, तर मला एक कळलं की तुम्ही थोडं शांत स्वभावाचे, तुम्ही असं तामसी नाहीये. पण ज्यावेळेस आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तर ती एक ॲग्रेसिव्ह टोन असते त्यामध्ये बोलताना किंवा थोडी एनर्जी फील होते आम्हाला. तर नक्की हे दोन्ही पर्सनॅलिटीतली तुमची पर्सनॅलिटी कुठली आहे? माझी पर्सनॅलिटी तामसिकच आहे थोडीशी, म्हणजे रागीट आहे मी. पण होतं काय माहितीये का, सोशल मीडिया किंवा तुम्ही लोकांशी जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला शांतच राहावं लागतं. कसं असतं, तुम्ही प्रत्येक कमेंटला किंवा प्रत्येकाच्या एखाद्या प्रतिक्रियेला जर तुम्ही उलट प्रतिक्रिया देत बसलात तर त्यात तुमचा नाहक वेळ जातो. आणि कसं आहे, समोरचा कुठल्या विचारांचा आहे हे तुम्हाला माहित नाही. आता मला अनेक जण बीजेपीचा दल्ल्या आहे, अनेक जण बीजेपीचा तू चाटुकार आहेस, तुला बीजेपीनं पोचलेला आहे. ठीक आहे, तुला वाटतंय ना म्हणायचं काय म्हणायचं ते म्हण. मी त्याकडे लक्ष देत नाही. मी माझा शांत स्वभाव ठेवतो. म्हणजे मी तसा रागीट आहे बराच घरामध्ये. पण कसं होतं माहितीये का, याच्यातून आपण नाहक फ्रस्ट्रेट होतो आणि मग जे आपल्याला करायचंय, जे बोलायचंय त्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही. मग कुठेतरी आपण ते डोक्यामध्ये घेत बसतो की अरे हा मला असं कसं बोलणार. लोक बोलणार, लोकांचं काम आहे ते बोलायचं.
मग ते किती ऐकायचं आणि किती सोडून द्यायचं हे सगळं आपल्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं मी तसा फार रागीट आहे. म्हणजे मला जेव्हा एखादा अन्याय दिसतो, एखादी चुकीची गोष्ट दिसते, तर मला ते सहन होत नाही. पण आता होतं कसं, प्रत्येक गोष्टीलाच आपण अग्रेसिव्हपणानं घेतलं, तर ती गोष्ट लोकांपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचत देखील नाही. त्याच्यामुळे जिथं राग व्यक्त करायचा तिथं राग व्यक्त करायचा, जिथं शांत बोलायचं तिथं शांत बोलायचं, जिथं बोलण्याची गरजच नाही तिथं शांत बसायचं. काय बोलायचंच नाही. अशा अच्छा. पद्धतीचा माझा सरळ स्वभाव आहे. मग आता ज्यावेळेस तुमचा स्वभाव असा आहे आणि ज्यावेळेस हे तुम्ही YouTubeवरती, Instaवरती व्हिडिओज टाकणं सुरू केलं, मराठी माणूस प्रदीप या नावाने. मग ही आयडिया आली कशी मनामध्ये, की आपण समाजामधल्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे किंवा राजकारण्यांना थेट आव्हान दिलं पाहिजे. त्यावेळेस काही भीती नाही वाटली का? नाही, नाही वाटली ना भीती. तुम्हाला मी सांगू का माझा प्रवास खरा. मी राज ठाकरेंना फार जवळून बघत मोठा झालोय. म्हणजे जवळून म्हणजे सभांना फार वर्षांपासून मी जायचो आणि त्याच्यामुळं त्यांचं जे एक राजकीय समीकरण होतं किंवा त्यांचं जे एक राजकीय वलय होतं, ते मला फार आवडायचं. तो व्यक्ती मला फार आवडायचा. तो नेता मला फार आवडतो, आजही आवडतो. आणि त्याच्यामुळं एखाद्या अन्यायाच्या विरोधात बिनधास्त बोलायचं. मग तो नेता असो, काय असो, त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. म्हणजे असं समजू नका, की मला काही थ्रेट्स येत नाहीत किंवा मला धमक्या येत नाहीत, मला भीती वाटत नाही किंवा मी या सगळ्या गोष्टींची पर्वा करत नाही, असं काही नाहीये. मला भीती वाटते. मला देखील माझ्या घरातले आहेत, मी अनेक व्हिडिओमधून सांगितलंय. मी जर एखादी व्हिडिओ टाकली, मला धमकी आली, तर मला घरामध्ये राहताना भीती वाटते. आपली बायका पोरं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. उद्या कोण काय करेल, आजकाल कोणाचा नेम नाही हो. हे सगळे कोण कुठल्या लयाला गेलेत आणि काय करतात ना, हे बाहेर हे सगळं मला माहिती आहे. पण होतं कसं, की जर आपण आवाज उठवू शकलो नाही, तर मग नुसतं बुळचट बोलण्यात मला काही अर्थ वाटत नाही. आणि बरोबर. त्याच्यामुळं राज ठाकरेंची जी प्रतिमा होती नाही, बिनधास्त बेधडक बोलण्याची, जी आता नाहीये आणि आता मला पटत नाही त्यामुळे मी ते बिनधास्त त्यांना विरोध पण करतो. पण त्यावेळची मला पटायची. जुने राज ठाकरे, जुने बाळासाहेब ठाकरे जे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं सगळंच हयात घ्या. पूर्ण ती तशीच अग्रेसिव्ह होती किंवा अन्यायाच्या विरोधातली होती. त्यामुळे ती गोष्ट मला फार आवडायची. त्याच्यामुळे मी बिनधास्त या नेत्या-बित्यांना बोलतो. काय शेवटी बघा काय आहे, आज बोलायचंय, आज मरायचंय, उद्या मरायचंय, कधीही मरायचंच आहे. आणि जर मारलं एखाद्याने आपल्याला, मारलं तर मारलं. मी या विषय मताचा आहे. कारण जर आपल्यातले अनेक मोठे मला असं वाटतं मावळे असतील आपले किंवा समाजसुधारक असतील, जे आपल्या समाजासाठी जीव देऊ शकतात किंवा आपल्या एखाद्या विषयासाठी अडून राहू शकतात. तर आम्ही का नाही राहू शकत? आपण काय फक्त जीवाकडे बघायचं का? की हा मला कधी मारेल किंवा हा मला मारेल असं बोलायला नको. हे असल्या गोष्टी मी पडत नाही. कारण मला बघा, मला सोशल मीडियावरती यायचं झालं असतं ना, तर माझ्याकडे अनेक काही स्किल होत्या. मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये शिरलो असतो. इथं ज्या गोष्टींमध्ये मी शिरलोय किंवा ज्या गोष्टी मी बोलतोय, लोकांना थेट आव्हान करतोय, म्हणजे त्या नेत्यांना, चुकीच्या लोकांना आव्हान करतोय, ती गोष्ट सहसा कोण तिकडे वळत नाही आणि सहसा ते कोण करत नाही. या फंद्यामध्ये सहसा आपली लोकं पडत नाहीत. पण मी पडलोय कारण मला माहिती आहे, एखादी चुकीची गोष्ट घडली, तर माझा बोलण्याचा आवाज किंवा मला देखील ते बोलता आलं पाहिजे, त्याला विरोध करता आला पाहिजे आणि जर मी हा विरोध करू शकत नसेल, तर मग हे उगाच शहाणपणा करण्यामध्ये मला काही अर्थ वाटत नाही. त्याच्यामुळं मी बिनधास्त या नेत्या-बित्यांना बोलतो. यांना काय करायचं ते करोत. यांना वाटतंय ना ह्याला मारायचा, ह्याला ठोकायचा, बिनधास्त ठोकवत. मला काही फरक पडत नाही. अच्छा. मग ज्यावेळेस तुम्ही एवढं बेठोक आहात किंवा एकदम बिनधास्त आहात, तर त्यावेळेस हाही प्रश्न कधी मनामध्ये येत असेल, की बाबा आपल्या घरी आई आहे, आपली बायको आहे, कुटुंब आहे आपलं बेसिकली सगळं. तर त्या कुटुंबाचं काय? नाही, नाही. येतो ना. काय माहिती आहे का, अनेक थ्रेट्स येतात. मी आता तुम्हाला माझी मागे एक व्हिडिओ आली. त्याच्यामध्ये मी सगळं सविस्तर सांगितलं लोकांना, की मी आता काय करतो. मी जॉब करायचो. नोकरीला जायचो रिलायन्समध्ये आणि एक वेळ अशी आली ना, की मला इतक्या धमक्या, इतकी लोकं मला म्हणजे अगदी ट्रेस करणं मागून, ट्रेनमध्ये भेटणं आणि मला हे सहसा दिसायला लागलं. घरापर्यंत अचानक डिलिव्हरीसाठी सांगून घरापर्यंतच्या दारापर्यंत येणं. हे जेव्हा मला समजलं, तेव्हा मी नोकरी सोडली. मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आणि शेवटी बघा कसं असतं, आपण पुरुष आहे, आपण काहीही करू शकतो. पण घरातली एखादी स्त्री असेल, आई-वडील असतील, उद्या कोण कुठे गाठेल, काय करेल? आजची लोकं म्हणजे त्यांची बुद्धी पूर्णपणे खालच्या तळाला गेली. आजकाल बघा ना, तुम्ही पुण्यामध्ये बघताय ना, कोयत्याने हल्ले काय करतायत, नंगे कोयते काय नाचवतायत. म्हणजे या लोकांना खरोखर भीती राहिली आहे का कशाची? नाही राहिली आहे. आणि लोकं आजची राजकारण्यांना जास्त मानणारे देवापेक्षा. म्हणजे त्यांना एखादा नेता, एखादा दादा, मामा त्यांचा कोण असेल तो साहेब, तो त्यांना फार महत्त्वाचा आहे आपल्या देवापेक्षा. त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात बोलताना या सगळ्या गोष्टींचा फार मला विचार येतो आणि मला कधी-कधी माझे वडील देखील सांगतात, की "तू जे काही करतोयस ना, ते नको करूस." कारण एक एक गोष्ट लक्षात ठेवा, आई-वडिलांना कुठेतरी काळजी वाटणं हे साहजिक आहे. त्यांना असं वाटणं, की आपला मुलगा हे करतोय, उद्या जर काही बरं वाईट झालं तर.
कारण समाजामध्ये अशा अनेक घटना घडतायत. मोठ्या-मोठ्या नेत्यांना आत्तापर्यंत मारलंय. आपण तर फार छोटी माणसं आहोत. फार छोटी माणसं आहोत. आणि त्याच्यामुळं हे ओढवून घेताना मग घरच्यांची प्रचंड काळजी असते. म्हणून मी आता ते जॉब वगैरे काही करत नाही. मी घरातच असतो. माझी बायको असेल, माझे आई-वडील असतील, आम्ही सगळे घरात असतो आणि आता मी थोडासा जागरूक झालोय. कटाक्षानं या सगळ्या गोष्टींवरती माझं लक्ष असतं. कोण कुठे काय आहे किंवा पोलिसांशी माझे संबंध बऱ्यापैकी मी चांगले करून ठेवलेत. जेणेकरून एखादी अशी वेळ आलीच, तर मग पोलिसांशी संपर्क साधू शकतो किंवा अशी काही लोकं मी जोडून ठेवलेत, की जी मला पक्षांतर्गत प्रत्येक पक्षातली, की बाबा उद्या जर मला काही कुणी थ्रेट पोहोचवायचा प्रयत्न केला, तर ती लोकं मला सांगतील. अशी अत्यंत जवळची आणि खरोखर प्रामाणिक लोकं अशी आहेत, जी माझ्या जवळ आहेत आणि मी त्यांचं नाव घेत नाही, पण त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, की ते फक्त माझी मैत्री म्हणून, मी एक मित्र म्हणून माझ्या वरती अत्यंत कटाक्षानं लक्ष ठेवून असतात. त्याच्यामुळे सध्या तरी आता निश्चिंत आहे मी. घरी असतो. आई-वडिलांना किंवा बायकोसोबत काय त्यांना त्रास होईल या सगळ्या गोष्टींकडं माझं कटाक्षानं लक्ष असतं आणि या सगळ्या गोष्टी पाहत असतो मी. अच्छा. मग ज्यावेळेस तुम्ही मुद्दा मांडला, एक महत्त्वाचा मुद्दा होता त्यामध्ये कोयता गँग, जो आज प्रामुख्याने महाराष्ट्रात एव्हाना पाहिलं तर पुण्यामध्ये, की कोयता गँग खूप फेमस पुण्यात शब्द खूप, झालेला आहे. खूप, कुठेही काय घडलं, खूप. कोयत्यानी मारहाण होती आणि लहान-लहान लेकरं काढतात कोयता, 16-17 वर्षाची मुलं, जे अल्पवयीन आहेत. मग हे ज्यावेळेस होतंय, तर तुम्हाला काय वाटतं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री हे झोपलेले आहेत का? झोपलेलेच आहेत. आत्ता नसरापूरमध्ये जे घडली घटना, त्या चिमुकलीला त्या म्हाताऱ्याने काय ते ठेचून मारली. साधा विचार करा, साधा विचार करा. एक 3 वर्षाची मुलगी आणि तिला हा म्हातारा ठेचून मारतो. का पोलिसांच्या कमरेतल्या बंदुकीमध्ये काय गोळी नाहीये? 100% सांगा आहे. मला, तुम्ही एन्काउंटर करण्याचा अधिकार पोलिसांना आहे की नाही? करू शकतात. आणलं डोक्यात तर काहीही करू शकतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नेत्याचा, म्हणजे आता काल काहीतरी पुण्यामध्ये गोळीबार झाला. तुम्हाला कालची बातमी असेल, माहीत नसेल. त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना समजतात. त्या गोष्टीपर्यंत पोलीस व्यवस्थित पोहोचतात. पण जिथं बलात्कार होतो, जिथं हे कालच माझी व्हिडिओ टाकून मी सांगितलं. हे 5-6 जरा कोयता गँगवाले घ्या, एखाद्या चौकात उभे करा आणि जरा शूट करून टाका या 5-6 जणांना. घाला ना गोळ्या यांना. परत हिंमत होणार नाही या सगळ्या पोरांच्या हातात कोयते घेऊन फिरण्याची. पण यांची हिंमत का होते? यांना पोसणारे हरामखोर नेते आहेत. आहेत. हे काय करतात पोलीस? तेवढ्यापुरतं जमावतात त्यांना. पोलीस स्टेशनला जातात. कुठल्यातरी साहेबाचा, नेत्याचा फोन येतो. पैसे फेकले जातात, की आपली कोयता गँगची पोरं पुन्हा कोयते मिरवायला बाहेर. ही जी सगळी परिस्थिती चालली ना, देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री खातं सोडावं. त्यांना जमत नसेल तर, आणि कोणाकडे तरी दुसऱ्याकडे द्यावं. कारण झालंय काय, ते झाले आहेत मुख्यमंत्री. सगळीकडे दौऱ्याने या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात. त्यांना गृह खातं सांभाळता येत नाही. त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. मग वेळ नाही तर तुम्ही दुसऱ्याकडे द्या. आणि माझी एक साधी सरळ अपेक्षा आहे, या तो अशोक खरा तो बंधुबाबा असेल, घाला ना गोळ्या रे. काय नुसतं या गाडीतनं काढतायत, त्या गाडीत टाकतायत, त्या गाडीतनं काढतायत, या गाडीत टाकतायत. कशासाठी? का? कारण यांचे लागेबांधे असणार 100% त्यांच्याशी. 100% तिथं सगळं काही त्यांचं सेट असणार. दादाजी काल नसरापूरमधली तो म्हातारा, कशा त्याला काय चावायचं का ठेवून? कशाला ठेवायचं त्याला? घाला ना गोळ्या. ती चिमुकली मरून गेली, तिचं यांना काय नाहीये. तिला जर न्याय मिळवायचा असेल तर त्याला तात्काळ गोळ्या घालू नयेत का यांनी? घालायला पाहिजेत ना. 100% घातले आज पाहिजे. त्यांच्या आई-वडिलांची एक मुलगी गेले, तिला ठेचून 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो. जर मी म्हणतो, जर असं होऊ नये, पण एखाद्या महाराष्ट्रातल्या नेत्याच्या मुलीला अशी बलात्कार करून ठेचून मारली, तर हे कायदे चालवणारे, हे पोलीस आणि बाकीचे सगळे कमरेला असणारी बंदूक काढतील की नाही? 100% काढणार. गोळ्या घालतील की नाही? मग यांची गोळी इथं सामान्यांसाठी निघत नाही. का निघत नाही? कारण यांना काही फरक पडत नाही. मी त्या क्षणी त्याच दिवशी व्हिडिओ टाकून सांगितलं होतं, 2 दिवस थांबा. हे पुणे-बिणे जाम करणारी सगळी लोकं 4 दिवसानं थंड होतील. तो बाबा कोण असेल, तो निवांत आपला जेलमध्ये बसून खाऊन जेवत असेल बिंदासपणे. काही कोणाला पडलेलं नसेल. आणि का असं होतंय? कारण आपली जनता फक्त म्हणजे एका क्षणासाठी राग व्यक्त करते आणि त्यानंतर थंड पडते. आज कोणी विचारतंय का? नसरापूरमधल्या मुलीचा जो बलात्कार केलेला त्याला का नाही गोळी घातली? कधी तिला न्याय मिळणार? आज कोणी रस्त्यावर येऊन मोर्चा काढतंय का? नाही काढू शकत. नाही काढू शकत. का? कारण आपली जनता पण त्याच पद्धतीची झाली. आम्हाला फक्त काय, एखादा ट्रेंड असेल त्याच्या मागणे फक्त धावायचं. तो शांत झाला की आम्ही सगळे थंड. म्हणजे बाजूच्याच्या पोरीवर बलात्कार झाला ना, असोत. आपल्याला काय करायचंय? बघू आपल्या पोरीवर होईल तेव्हा पुढं बघता येईल. हा समाजाचाही दृष्टिकोन आहे. गृहमंत्री तर चुकीचे आहेतच. पोलीस तर अक्षम्य चुकीचे आहेतच. पण जनता पण तेवढी चुकीची आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. नसरापूरमध्ये ती घटनेनंतर जे काही गदारोळ सगळ्या पुणेकरांनी केला त्याबद्दल मी आता दुमत नाहीये. त्यांचं मी अभिनंदनच करतो. पण संपूर्ण पुणे,
संपूर्ण जर पुणे मंत्रालयावरती जाऊन जर धडकलं असतं किंवा इथल्या सगळ्या प्रशासकीय लोकांना किंवा सगळ्या नेत्यांना जर त्यांनी रस्त्यावर आणून जाब विचारला असता तर मग त्याला गोळी घातली असती, एवढं लक्षात ठेवा. पण आमची लोक काय झालेत, आमची लोक पॉलिटिकली इन्फ्लुएन्स आहेत, राजकारण्यांचे लागेबांधे असणार आहेत. मग समाज शंड झालाय असं वाटतं. समाज शंडच आहे ना. शंड का नाहीये समाज, सांगा ना तुम्ही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एक दिवस उसळणारा समाज जेव्हा दुसऱ्या दिवशी थंड पडतो तेव्हा तो कुठे ना कुठेतरी कनेक्ट आहे, कोणाशी ना कोणाशी तरी लागे बांधे आहेत, हे लगेच समजतं. हे काय नुसती नसरापूरचीच घटना नाहीये. अशा महाराष्ट्रामध्ये किती घटना झाल्या हो, सांगा मला, किती घटना झाल्या, अशा किती प्रकरणं घडतायत. आता ते तुमचं पोर्शेचं प्रकरण मागे घडलं होतं माहिती नाही, ते पुण्यामध्ये. पुण्यामधलं आज त्याचे सगळे लॉज बीज हॉटेल बिटेल महाबळेश्वरमध्ये चालू आहेत, त्या मालकाचे, त्याच्या पोराच्या, त्या बापाचे, पण सगळे सुरू आहेत पुण्यात घडून सुद्धा. सगळं सुरू आहे. त्याचं कोण करणार आहेत सुरू, हे राजकारणी. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदेचं महाबळेश्वर आहे ना, बरोबर. स्वतः टाळा लावायला गेले होते, मला आठवतंय, ती न्यूज मी पाहिली. स्वतः टाळायला लावायला गेले होते, बंद बिन सील करून टाकलं. आज ते हॉटेल पुन्हा सुरू केलंय. का तुम्हाला वाटत नाही तुमची मुलगी गेले म्हणून? नाही वाटत त्यांना. म्हणून मी म्हटलं ना, ज्या दिवशी यांच्या मुलींवरती बलात्कार होईल ना, त्या दिवशी फक्त मजा बघा कसे हालतात हे सगळे. सामान्य नागरिकांचं या लोकांना खरंच काही जे पडलेलं नाही. आंदोलन करतात त्यांनाच मारलं जाते उलट. तेच तर होतंय. जे तुम्ही काँग्रेस घ्या, नाही ते भाजप घ्या, नाही तर कुठलाही पक्ष घ्या, सत्तेत गेले नाही, यांना सामान्य लोकांचं काही नाहीये. आज विरोधक विरोध का करतोय? कारण त्यांना सत्तेत जायचंय म्हणून. सत्तेतले सामान्य लोकांना किंवा सत्तेतले विरोधकांना उत्तर देत नाहीयेत का? कारण त्यांना सत्ता सोडायची नाहीये म्हणून, किंवा आपल्याला विरोधकांच्या प्रश्नामध्ये अडकायचं नाहीये म्हणून ते उत्तर देत नाहीत. हे असलं घाणेरडं राजकारण आहे हो, असलं घाणेरडं, जिथं सामान्य लोकांना धारा नाहीये, अजिबात धारा नाहीये. तुमचं काहीही होत. आज सोशल मीडिया आलाय म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज सोशल मीडिया आलाय म्हणून महाराष्ट्राच्या काय देशाच्या किंवा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घटना घडली तर ते आपल्याला समजते. पूर्वीच्या काळी काय होतं? असे काहीच नव्हतं. कितीतरी मुली मारून फेकल्या गेल्या नदीला, कोणाला काही फरक पडला नाही. पण आज एवढं स्वच्छ सगळं राजकारण असताना किंवा स्वच्छ समाज असताना, सोशल मीडिया असेल, तुमची न्यूज असेल, सगळ्या गोष्टी असून देखील जर राजकारणी अशा दर्जाचं राजकारण करत असतील तर हे राजकारणी हरामखोर आहेत असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. मग कुठेतरी ज्यावेळेस आपण ह्या सेन्सिटिव्ह टॉपिक्सवर बोलताना बरेचसे मुद्दे आपण उपस्थित केले. आपण आता अलीकडचा नसरापूरचा मुद्दा बघितला तर बऱ्याच लोकांनी पहिले 2-3 दिवस असेल सोशल मीडियावर खूप उचलून धरलं, त्या नराधामाचा चौरंग करा, त्याला गोळ्या घाला, त्याचा प्रायव्हेट पार्ट कट करून फेकून द्या, त्याशिवाय लोक हे होणार नाहीत. पण ते जसं वातावरण थंड झालं आणि आपण जर बघितलं की आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस येतो, हो, आरक्षणाच्या बरोबर मुद्द्याला चौताल उठतात सगळे. कोटींच्या संख्येने लोक हो. मुंबईत आले, तो एका माणसाच्या हाकेवर आले. बरोबर. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीवरती हात उचलला जातोय, आपण त्या महाराजांचे मावळे आहोत असं म्हणतो, त्यांनी चौरंग केला होता. मग जर आपण महाराजांचं नाव घेतो, राजकारणी लोक ज्यावेळेस शपथ घेतात किंवा ते ज्यावेळेस त्यांचं एक भाषण देतात इलेक्शनमध्ये आलं की, तुम्ही ज्यावेळेस ते नाव घेताय मग तुम्ही त्या नावाला जागत का नाही, असं नाही वाटत का तुम्हाला? अहो, आता साधं उदाहरण घ्या तुम्ही. समाज आहे ना, समाज हा निश्चित फक्त सोशल मीडियावरती व्यक्त करतोय. तुम्हाला काय वाटतं? कुठलीही घटना घडू द्या, सोशल मीडियावरती कमेंट जाहीर निषेध. अरे पण तू काय करतोयस? समाज म्हणून आज गडचिरोलीतली जरी मुलगी असली ना तरी एखाद्या सिंधुदुर्गातल्या माणसाला तिचा कळवळा आला पाहिजे, सिंधुदुर्गातली दुकानं बंद झाली पाहिजेत, सिंधुदुर्गातल्या प्रशासनाला किंवा सिंधुदुर्गातल्या नेत्याला जाब विचारला पाहिजे की ती गडचिरोलीतली कोणती माझी बहीण आहे, माझी कोण असेल, ती माझी बहीण असेल, कोणी XYZ, तिच्यावरती बलात्कार झालाय, ती मेले, तिला न्याय मिळवून देण्यासाठी तू काय करतोयस, असं सिंधुदुर्गातला माणूस जेव्हा सिंधुदुर्गातल्या नेत्याला विचारेल, जेव्हा प्रत्येक जिल्ह्यातला तालुक्यातला माणूस जेव्हा त्या नेत्याला विचारेल, तेव्हा काहीतरी बदल घडेल ना. पुण्यातल्या नसरापूरमध्ये काही घटना घडली असेल तर मला वाटतं पुण्यातल्या कोथरूडच्या माणसाला समजली पण नसेल ही वाईट परिस्थिती आपली. बरं, ते समजली जरी असेल ना तरी त्याने ते बघून अरे रे वाईट झालं, स्क्रोल करून तो पुढे निघून गेला असेल. मी तुम्हाला हेच म्हटलं ना, शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात. आपल्याला काय घेणं देणं, आपल्या वाटायला येईल तेव्हा बघू, आपली मुलगी काय होईल तेव्हा बघता येईल. ती कोणाची गेली, आता त्याची गेली का, असं आपल्याला काय घेणं देणं नाही. असा समाज झालाय. नसरापूरमधली घटना घडल्यानंतर हे सगळे मंत्री गाडीतून बाहेर काढून तुडवायला पाहिजे होते रस्त्यावरती, फडणवीसांसहित सगळे. का नाही हा जनतेने आक्रोश करावं, सांगा ना मला. 3 वर्षाची चिमुरडी, तिच्या तोंडामध्ये सॉक्सचा बोळा कोंबून तिला अत्याचार करून मारलं जातं, ही साधी घटना नाही हो. मन अगदी पिळवटून निघतं हो.
काय फरक पडतो त्या मला सांगा. त्या म्हाताऱ्याला काय काय कुठे काय कापून काय खायला घालायचंय का कुणाला? काय त्याचा असाही उपयोग काय? अशी नाही. देशाची लोकसंख्या वाढले, टाका ना एखादी गोळी, टाका ना मारून त्याला तिथल्या इथं द्या फेकून गटारात. त्यांनीही तेच केलं ना त्या मुलीसोबत. मग हे का करत नाहीत? कारण आपली जनता, नेत्यांना माहिती आहे 2 दिवस रक्त यांचं उसळेल, 2 दिवस निषेध व्यक्त करतील, तिसऱ्या दिवशी थंड होऊन जातील. त्यांना माहिती आहे सगळं. का? कारण हे प्रत्येक पक्षाची जनता आहे. भाजपच्यानं आपण आवाज टाकला की भाजपचे शांत होतील. काँग्रेसच्यानी काँग्रेसला आवाज टाकले की ते शांत होतील. समाज म्हणून आपण आहोत कुठं? आपण जातीत विभागलोय, पक्षात विभागलोय, धर्माचं एक वेळ ठीक आहे. धर्माची एक गोष्ट वेगळी सोडा. पण जाती, पक्ष, त्यातल्या त्यात गाव, भावकी किती ठिकाणी आपण विभागलोय हो. साधं सोसायट्यांमध्ये वाद आहे महाराष्ट्रात आपल्या. सोसायट्यांमध्ये. ते बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या. शेजारच्याचा वाद आहे. त्यामुळे असला विखुरलेला समाज आहे ना, अन्यायाच्या विरोधात कधी आवाज उठवणार नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. कधी नाही उठवणार. समाजाने बांगड्या घातल्यात असं खरं तर मला बोलू वाटतं. सरळ सरळ आहे हो. आपण या नेत्यांना दोषी, हे नेते आहेच हरामखोर, पण जनता त्यांना ते करण्याची मुभा देते म्हणून ते हरामखोर आहेत. ज्यावेळेस एखादा मनुष्य अन्याय व्हायचा बघतोय, तर आधी जसं होतं की लोक जाऊन थांबवायची किंवा तो प्रसंग होऊन नव्हते देत. बरोबर. पण आता उलट झाले. लोक एखादी गोष्ट घडतीये तर लांबनं व्हिडिओ काढतात. हो, बऱ्याचदा हो, तुम्ही हो, पाहिलं हो, असेल हो, सोशल हो, मीडियावर हो, कोण हो. कोणाला मारतंय तर व्हिडिओज येतात व्हिडिओ काढतात. सोशल मीडियावर आणि त्यात म्हणत असतात अरे वाचवा वाचवा त्याला. अरे तू फोन ठेवून वाचव ना. तू कंटेंटसाठी व्हिडिओ कशाला काढतोय? तेच तर आहे. काही पडलेलं नाही हो लोकांना आजकाल. काही अहो ते काल पुण्यातली घटना, त्या कोयत्याने वरनं त्या ब्रिजवरून तो खाली माणूस पडला. म्हणजे भर दिवसा कोयत्याने एखाद्यावरती हल्ला करणं, त्याचा खून करणं, ही साधी डेअरिंग आहे का? आणि एवढी लोक असतात म्हणजे ही हैवानियत किती किती लेवलला जाऊन पोहोचले. बरं हे का करतात? त्यांना माहिती आहे पोलिसांनी उचललं तरी आपण सुटू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे ना त्यांच्यात, तो यांना हे सगळं करायला भाग पाडतोय. साल्यांना उभे करून फाशी द्यायची चौकात तिथल्या तिथे आणि गोळ्या सारून द्यायच्या, सगळ्या मीडियावाल्यांना लाईव्ह दाखवायला लावायचं. परत हिंमत होईल का हो कुणाची कोयता घेऊन उचलण्याची, कुणाचा बलात्कार करण्याची? का? कारण आम्हाला संविधान, हे तर यांचे कायदे येतात. मग ज्यावेळेस आपण बोलतो संविधान आणि आपण एक डेमोक्रेटिक नेशन आहे ह्या गोष्टी बोलतो. पण जर आपण पाहिलं दुबई तसं डेमोक्रेटिक नाहीये. बरोबर. तिथं राजांची राजवट आहे. पण त्याच दुबईमध्ये रात्री 3 वाजता असू 2 वाजता असू कुठलीही महिला भगिनी बाहेर गेली, तिथल्या लोकांना टेन्शन नसतं ती बाई सुखरूप घरी येईल का नाही. ती सुखरूपच घरी जाते. मग आज भारतात मग संविधान असून फायदा काय? काय माहिती आहे का, संविधान न्याय देईल पण तो तात्काळ देणार नाही. तात्काळ न्याय करून देईल छत्रपती शासन. म्हणजे जिथं तात्काळ इलाज त्याच्यावरती, बलात्कार केला ठोका तिथल्या तिथं, दुसऱ्या मिनिटाला गोळ्या सारून द्या त्याच्यात, हा न्याय. हे जेव्हा कराल तेव्हा लोक घाबरतील. आता काय झालंय, बलात्कार केला, बलात्काराला माहितीये 10 वर्ष केस चालेल, अजून पुढची 5-10 वर्ष आपण अशी रेटून टाकू, 15-20 वर्ष आरामात जगू. 50 वर्षाच्या माणसानं बलात्कार केला, त्याला माहितीये केसचा निकाल लागेपर्यंत मी 70रीत जातोय, म्हणजे 70रीत मी असाही मरून जाणार आहे, माझा असाही काही उपयोग नाही, माझं आयुष्य मी जगून घेतलं. पण जर त्याला तात्काळ तिथल्या तिथं ठोकला, मग तो 5 वर्षाचा मुलगा असो नाही तर 18 वर्षाचा बालवयातला असो नाही तर म्हातारा असो, कोणीही असो, ठोकायचा म्हणजे तिथल्या तिथं ठोकायचाच. त्याला गोळी घालायची म्हणजे घालायचीच. कुठेतरी यातून तुम्हाला असं नाही वाटत का की गृह खात्याकडे आपण जर पाहतोय आशेने की काहीतरी ऍक्शन घेतील किंवा नाही हो, काय घेतली कामाचे पाहिजे? नाहीत, खरंच काय कामाचे नाही. गृह खातं मला तरी नाही काय कामाचं वाटत. देवेंद्र मग फडणवीसांनी, गृह खातं जे आहे ते गुंडांच्या पायात लोळतंय असंच संबंध मग आहे. काय हे काय आहे? जर तुम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये लोक भरभरून सत्ता देत आहेत, जर युपी सारखं राज्य, ज्याला आपण काय म्हणून हिनवायचो, क्राईम कॅपिटल. गुंड्यांचं राज्य म्हणून, तिथल्या योगींनी, आतिक अहमद आणि असते कितीतरी दिग्गज धुळीस मिळवले, आणि आमचे फडणवीस काय करतायत? कसली इन्व्हेस्टमेंट आणताय तुम्ही? बरं कोणासाठी आणताय इन्व्हेस्टमेंट? इथल्या मराठी माणसासाठी. कुठे आहेत मराठी माणसाला नोकऱ्या? मग ती कॉक्रोच जनता पार्टी, ही जे कॉक्रोच सगळे तिकडे फॉलो करायला गेले, हे बेरोजगार सगळी लोक, त्यांना नोकऱ्या देऊ शकला नाही तुम्ही. मग तुम्ही करताय काय? काय नक्की चाललंय? तुम्ही का नाही महाराष्ट्र साफ करत? मी म्हणतो नोकऱ्या 4 कमी द्या, पण जर महाराष्ट्र गुन्हेगारीतून साफ केला ना, मला असं वाटतं गुन्हेगारीतून, तर कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा महाराष्ट्रामध्ये जन्म घेणाऱ्या नवीन तरुणांना एक नवसंजीवनी मिळेल. त्याला नोकरी लावायच्या आधी त्याचा मेंदू तर त्याला नीट करा. तो कोयता घेऊन काय जॉबला जाणार आहे का? कुठल्या IT कंपनीत काम करायला जाणार आहे? त्याच्या हातातला कोयता तर निघू द्या आधी.
हे काम जर देवेंद्र फडणवीस करत नसते, मग मला कधी कधी समजत नाही की या पार्टीविषयी एक मी प्रदीप संकपाळ म्हणून मला आज जे बीजेपीचे चाटुकार वगैरे म्हणतात, या सगळ्या लोकांसाठी मी आतापर्यंत गळा ओरडून फाडून इलेक्शनमध्ये आम्हाला म्हणजे अनेक जण म्हटले की तुम्ही पैसे घेऊन काम करता, असली सगळी मला असं वाटतं लेबल लावून आम्ही यांच्याविषयी बोललो याची मला लाज वाटते. की मी आज तुम्हाला बीजेपीला सपोर्ट केल्याची लाज वाटते. खरंच लाज वाटते. मला त्या कालच्या नसरापूरच्या घटनेनंतर वाटलं की जसा त्या बदलापूरच्या अक्षयला ठोकला ना, 100% असं काहीतरी होईल. मला असं वाटलं. पण आज मी बघतोय काय वाटलं आणि कशाचं काय वाटलं, हाय आपलं तसंच्या तसं आहे. काही कोणाला पडलेलं नाही. त्याच्यावरून कळालं की हे यांची विचारसरणी किंवा हे राजकारण यांचं जे काय आहे ते फक्त दिखावेगिरीचं आहे आणि कुठेतरी आता लोक यांना उलथवणार. खास करून देवेंद्र फडणवीसांवरती मला जरा लोकांचा जास्त आक्षेप किंवा आक्रोश दिसतोय, कारण ते त्या ज्या पद्धतीनं काम करायचं ना, त्या पद्धतीनं गृह खात्याचं तरी काम करत नाहीत. बाकी काय मला माहित नाहीये. हे कुठेतरी लोक आधी त्यांना एक विकास पुरुष म्हणून संबोधित हो ना, करायचे. मग तेच म्हणतोय पण मी तो लोकांचं. विकास पुरुष आज नुकसान करतोय महाराष्ट्राचं असं दिसतंय. निश्चित. मला असं वाटतं गृह खातं तुम्हाला नसेल, एक विशिष्ट व्यक्ती द्या ना त्या खात्यासाठी, जो फक्त तिथं काम करेल. बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आजच्या राज्यामध्ये एखादा डॉक्टर, उच्च शिक्षित डॉक्टर आरोग्यमंत्री आहे? नाही. नाहीये. एखादा ज्याला शेतीमध्ये काहीतरी त्यानं मोठं काहीतरी काम केलंय तो कृषी मंत्री आहे? नाही. एखादा सिव्हिल इंजिनियर ज्याने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठी प्रगती केली आहे तो आपला बांधकाम मंत्री आहे? नाही. कोणी नाही. हे 60-60, 70-70 वर्षाचे 4-4, 5-5 टर्म आपले हे म्हातारे कोतारे सगळे राजकारणाला कधी चिटकून बसलेत, सगळ्यात तुंबड्या भरून घेतल्या, स्वतःच्या पतसंस्था उभ्या केल्या, कॉलेज उभी केली, स्वतःचे साखर कारखाने उभे केले. यांचं फक्त काय स्वतःची घरं भरण्याचं काम. आजचा जो तरुण यांना कंटाळलाय ना, तो याच यांच्या गोष्टीतून कंटाळलाय. का? कारण साजेसं वनमंत्री कोण होतो आपल्या महाराष्ट्रातला, ज्याला त्या वनातलं काय घंटा माहीतच नाही. ते झाड कुठनं उगवतं, काय होतं, कुठल्या झाडाला काय म्हणतात त्यांना माहितीच नाही. फक्त काय आम्ही 300 कोटी झाडं लावू, 3 लाख झाडं लावू, 30 लाख झाडं लावू, काही आकडे सांगतात. कुठं लावली 30 लाख झाडं? मागं असंच हा? झालं ना, आरोग्यमंत्री जे होते त्यांना ससून हॉस्पिटलला आले तर त्यांना माहित नाही हे गोळीचं नाव आहे का हे माणसाचं नाव आहे. अहो तेच तर म्हणतो, या असले अनपढ या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पदावरती बसण्याची लायकी आहे ना किंवा तो लायक आहे ना, त्याला ते पद द्यावं आणि जी पार्टी हे करेल ना त्यालाच तरुणांनी मतदान द्यावं. नाही तर सगळ्यांना बाजूला काढावं. कोणी असो, हे फडणवीस किंवा जे काही नेते आहेत ना सगळे हे 50-60च्या पुढे गेलेत, यांना सगळ्यांना राजकारणातून बाजूला काढावं. बस झालं. येऊ द्या ना पुढच्या तरुणांना. अरे काहीतरी करण्याची धमक आहे त्यांच्यामध्ये. का काही करू शकत नाहीत? मला सांगा, आता हे बसलेले काय मोठं काय दिवे लावतायत का? नाही लावत ना. येणारे तरुण थोडेफार चुकतील, तुम्ही त्यांना कुठेतरी पाठिंबा द्या, तुम्ही त्यांना मार्ग दाखवा, तुम्ही त्यांना अनुभव द्या की ना हे असं नाही, हे असं चुकीचं आहे, हे तू बरोबर कर, हे असं काम कर. तरुणांना तुम्ही मोठं करा ना. हे आपले चिपकून बसलेत, अगदी काय आता बोलायचं त्यांना, आता माझ्या तोंडात काय काय येतं अनेक गोष्टी. पण हे जे काही सहकार क्षेत्रामध्ये घुसलेले राजकारणी आहेत ना, जोपर्यंत या महाराष्ट्रातून संपत नाहीत ना, या महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार नाही. कारण यांच्या हातामध्ये डायरेक्ट पैशाची थैली आहे, जे राजकारण कुठेही फिरवतात. यांना पहिलं बाजूला काढलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत. हे जे सहकार महर्षी स्वतःला म्हणून घेतात हे पहिले राजकारणातून बाहेर फेकले. हो ना, मग काय हे काय करतात? एखाद्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये यांची कुठली तरी मोठा साखर कारखाना असतो, एखादी कुठली तरी मोठी संस्था असते जिथं त्यांचेच मतदार कामाला असतात. मग निवडणूक आली की हा दादा जाणार, मतदान नाही दिलं तर मग घर गाठायचं, इथं नोकरी बिकरी मिळणार नाही, झक मारून लोकांना मतदान द्यावं लागतो. हे जे काम चाललंय ना सहकार क्षेत्राच्या आडून, ते हे असं चाललंय. म्हणून ही लोक इतकी वर्ष अगदी ठामपणे काहीही केलं तरी त्या मतदारसंघातनं निवडून येतात. कारण त्यांच्या हातात असणारी पॉवर, ती पॉवर म्हणजे कुठली? लेबर पॉवर. एखाद्याला नोकरी देण्याची पॉवर, एखाद्याला पैसा देण्याची पॉवर. ही जी पॉवर आहे ना, ही पॉवर त्यांना सतत या सगळ्या मला असं वाटतंय चेनमध्ये राजकारणाच्या फिरवत असते. मग ज्यावेळेस ही सगळी पॉवर आपण बघतो ही ग्रामीण भागात तर पाहिली जाते, पण फार, जर फार, शहरी फार. बघितलं आपण, आता मुंबईमध्ये बघितलं बीएमसीच्या इलेक्शनला एक मुद्दा जो प्रामुख्याने पकडला होता तो होता की मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकलं पाहिजे, असं ठाकरेंनी चालू केलं बोलायला. की नंतर न बोलले की मराठी महापौर होणार नाही, आता कुठला तरी गुजराती मारवाडी होणार महापौर. मग ज्यावेळेस आपण अशा गोष्टी बघतो तर मुंबईत मराठी माणूस खरंच मालक राहिलाय का फक्त नाही, एक नाही, पब्लिसिटी स्टंट आहे तो? आता साधं उदाहरण तुम्हाला सांगू का? मी या ठाकरेंचा विरोध करू लागलोय. 25 वर्ष मुंबईत सत्ता कोणाची होती हो? ठाकरेंची. ठाकरेंची.
बरोबर. आता मराठी माणूस बाहेर कधी गेला? काल बीजेपीची सत्ता आली मुंबईमध्ये, बरोबर ना? काल म्हणजे बरोबर. आता 2 महिने पण झाले नाहीत त्यांचा महापौर बसून. 2 महिने बरोबर. बोलू मग शकतो. 25 वर्षामध्ये जो मराठी माणूस बाहेर गेला, तो कुठल्या गुजरात्या मारवाड्याने भैयाने खेचून बाहेर काढला हो? तुम्ही का नाही तेव्हा त्याला थांबवू शकला? थांबवू शकला तुम्ही? नाही थांबवू शकलात. का नाही थांबवू शकलात? कारण तुम्हाला काही मराठी माणसाचं घेणं देणं नव्हतं. फक्त राजकारण करायचं, राजकारण पेटवायचं. प्रॅक्टिकली काय तुम्ही केलंत? मराठी माणसासाठी प्रॅक्टिकली तुम्ही काय केलंत? मराठी माणूस बाहेर का गेला? कशासाठी गेला? जर त्याच्या झोपडपट्टीमध्ये जर तो मुंबईमध्ये राहत होता वर्षानुवर्ष, आजही तशाच झोपडपट्ट्या आहेत. आजही तशाच आहेत. हे बाहेरनं आलेले हे भैये बिये गुजराती मारवाडी हे कोण आलेले? आज इमारती गगनचुंबी इमारतींमध्ये यांना जागा मिळाल्या. आपला मराठी माणूस आपला सार्वजनिक संडासामध्ये आहे, अजून आपली लाईन त्याची तिथंच चालू आहे. का नाही तुम्ही मराठी लोकांसाठी 25 वर्षामध्ये SRA सारखी स्कीम आहे, म्हाडा सारखी स्कीम आहे, का नाही त्यांना घर देऊ शकला? 100% 25 वर्षामध्ये साधी सत्ता झाली नाही 25 वर्षाची. मग ज्यांना हे करूच शकले नाहीत त्यांनी मराठी माणसाचा पुळकान या गोष्टी खरंच सांगू नयेत, खरंच सांगू नयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसामध्ये एकी नाहीये. आज मला सांगा, नुसतं मुंबईच्या बाहेर जा तुम्ही, आज आपला पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जिथं गुजराती मारवाडी पोहोचलेत, ज्यांनी जागा विकत घेतलेत, त्या घेतल्या कोणाच्या हो? मराठी माणसाच्या. विकायला सांगितल्या कुणी? कुठला नेता आला होता का जबरदस्ती मानेवर नाही. सुरी ठेवायला? तुम्ही विकल्यात. कुणी विकल्या? मराठी माणसाने विकल्या. का? तुम्हाला करोडो रुपयांचं किंवा त्या पैशांचं जे लालच दिसत होतं त्यातून तुम्ही जमिनी विकल्या, बरोबर. मुंबईत येऊन एखादं झोपडं घेतलं, तुमचं अस्तित्व तुम्ही संपवलं. यांना दोष देऊ नका. गुजरातीन मारवाडीन हे लोक जे आले ना, आज गावा खेड्यापर्यंत ही सगळी लोक पोहोचलेत. का पोहोचले? त्यांना जागा मिळाली म्हणून पोहोचले. तुम्ही जर त्यांना जागा निर्माण करून दिली नसती ते आलेच नसते. कशाला आले असते ते? मला सांगा. आज एखादा तरुण आपला लादी बसवू शकतो? एखादा तरुण आपला एखादा सिमेंटचा डेपो काढून बांधकाम करू शकतो? नाही करू शकत. ह्या तुम्ही ब्रिज बनतायत किंवा तुमचं पूल बनतायत, रस्ते बनतायत, सगळे 100% लोक भैये आहेत. सगळे 100% लोक भैये आहेत. का? कारण आपल्या लोकांना पोराला लाज वाटते त्या सगळ्या गोष्टी काम करण्याची. अहो हे आम्ही मराठी म्हणून कधी समजून घेणार हो? कधी समजून घेणार? आज तुम्ही मुंबईच्या लगत जा, अलिबागला जा. अलिबागमध्ये स्थानिक माणसाची किंवा अख्खा कोकणपट्टा घ्या, किती जमीन राहिले याचा फक्त जरा विचार केला किंवा ती सगळी माहिती जर काढली ना, तर पायाखालची जमीन सरकेल. आज 75% कोकण हा परप्रांतीयांनी विकत घेतलाय जमिनीसहित. तो विकला कुणी? आपल्या स्थानिक माणसाने. मग दोषी कोण? तो भैया, तो गुजराती मारवाडी. आपलीच माणसं. मग हे आपल्याला का समजत नाही? हे आमच्या 25 वर्षामध्ये नेत्यांनी का केलं नाही? बरं, आज मराठी माणूस बाहेर गेलाय मुंबईच्या, आज तुम्ही त्याला परत आणू शकता? काय करणार आहे? तुम्ही खिशातले पैसे घालून त्याला घर विकत घेऊन देणार आहे? आज ते शक्य आहे? नाही शक्यच शक्य आहे. मग आज जे होईल सत्यामध्ये येईल त्याच्यावरती बोला. त्याच्यावरती बोलायचं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काढायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी करा. अहो, आता काल ती बांद्रा स्टेशनच्या बाहेर ते बघितलं ना तुम्ही, इलिगल सगळी कारवाई झाली. केवढा मोठा विषय तापला तो. हे मुसलमान हे रोहिंग्या आले होते. तिथून अर्धा किलोमीटरवरती उद्धव ठाकरे राहतात. 25 वर्ष सत्ता कुणाच्या घरात होती हो? मातोश्रीच्या घरात होती, उद्धव ठाकरेंच्या हातात होती. का नाही त्याच्यावरती बुलडोजर लावलं? इलिगल आहे ना, रेल्वे प्रशासनाची जागा आहे ना, का नाही तुम्ही लावला? त्याला बुलडोजर लावून ती जर जागा रेल्वे प्रशासनाची किंवा कुठलीही सरकारी जागा असेल तिथं मराठी माणसांना तुम्ही आणून शकू म्हणजे तुम्ही तिथं घर बांधून देऊ शकला असता त्यांना. बरोबर. तुम्ही दिलीत? नाही दिलीत. का दिली नाहीत? कारण तिथल्या स्थानिक नेत्यानं तुम्हाला जे काय, आता ते काय सांगायची तुम्हाला गरज नाहीये, जे काही त्यानं तुमच्या श्रीमस्तकी हात ठेवला होता त्याच्यामुळे तुम्ही शांत होता. मग कोण आपल्या मराठी माणसाला खेचून मागे काढतंय किंवा कोण आपल्या मराठी माणसाला ओरबडतंय? आपलीच लोक आहेत हो. बरोबर. मग ह्या आपल्या मराठी माणसाला समजलं पाहिजे. आणि आता मराठी माणसांनी काय करायचं? नुसतं बोलबच्चनगिरी करायची नाही. मराठी बोल, ह्याला कानफट, त्याला कानफट, रिक्षा चालवायला, ह्या असल्या फालतू गोष्टींमध्ये पडायचं नाही. मराठी माणसाने प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. काय करता येईल? मराठी माणसानं मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे. एखादा मराठी माणूस जो पाणीपुरी लावलाय, त्याचा ठेला आहे, त्याच्या बाजूला 10 बायांचे ठेले आहेत, तर आपल्या मराठी माणसानं आवर्जून आपल्या मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे. त्या मराठी माणसानं आपल्या येणाऱ्या मराठी माणसाला किंवा ग्राहकाला अगदी आदरानं बोलवलं पाहिजे. आपल्या मराठी माणसांची उर्मटगिरी किती असते तुम्ही बघितलंय का कधी उद्योगधंद्यांमध्ये? त्याला थोडंसं जरा त्याचं परिस्थिती बदलली ना की तो डायरेक्ट 7व्या ह्याच्यावरच असतो. त्याला मग ग्राहक बेग काय देव वाटत नाही. पण तोच गुजराती मारवाडी घ्या, 10 वेळा गेला तर 10 वेळा तुम्हाला अगदी बोलवून चाय पाजेल, सगळं करेल.
बरोबर. ही जी गोष्ट आहे ना धंद्यामध्ये, हे आपल्या मराठी माणसांना जमत नाही. का? कारण आपलं नुसतं उसळतं रक्त. नाही, नक्कीच. कुठेतरी धंदा करताना डोकं शांत ठेवून आपण हो, धंदा हो. केला नक्की. पाहिजे. बरोबर आहे. मग अजून एक मुद्दा असाही उपस्थित झाला होता मगाशी आपण बोलताना, तो थोडासा राहून गेला माझ्याकडून. खरात प्रकरण. ज्यावेळेस आपण खरात या मनोवृत्तीबद्दल बोलतोय, बघितलं तर अत्यंत घाण मनोवृत्ती आहे, की ज्यानी कुठेतरी ही गोष्ट आपल्या धर्माशी जोडली गेली, की मी गुरु आहे, मला तुम्ही गुरु मानून घ्या आणि एकदम घाण कृत्य केली त्या व्यक्तीनी. पण जर आपण इकडची बाजू बघितली अजून, आत्ता जस्ट 1-2 दिवसापूर्वीची बातमी होती, की नाशिकला जो आता रोड एक्सटेन्शनचा हं, प्रोजेक्ट होतोय, रिंग रोड. रिंग रोड होतोय. बरोबर, तर त्या रिंग रोडमध्ये 3 करोड रुपयाची जमीन त्याची निघली. बरोबर. ह्याच्या आधी बातमी काय होती, की सगळी प्रॉपर्टी त्याची गव्हर्नमेंटने सील सील केली. केली. मग जर सगळी प्रॉपर्टी सील झाली, तर ही 3 कोटीची प्रॉपर्टी कशी आली? कुठून आली? त्याच्या बायकोच्या नावावाली प्रॉपर्टी तुम्ही चेक नाही केली का आधी? मग तेच तर तुम्हाला सांगतो हे का घडलं? बरं खरात हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं, जागच्या जागी त्याला ठोकायला पाहिजे होता. मी काय म्हणतो, अनेक जण म्हणतात, की त्या स्त्रियांनी जे काही केलं ते त्यांच्या संमतीनं केलं. तो विषय बाजूला ठेवा. पण त्यानं जे काही म्हणजे मूत त्याचं विकलंय त्यानं 1.5 लाखाला, 2-2 लाखाला. काय साला माणूस आहे का कोण हैवान आहे तो? आणि त्याला तुम्ही अगदी पोसताय. त्याला 3 कोटी 4 कोटी मिळाले काहीतरी. त्याच्या बायकोच्या पोरींच्या नावावरती जमीन होती. मग जेव्हा तुम्ही आता म्हटलंच जसं, की त्या ईडीने वगैरे काय जप्त केलं, तेव्हा याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा केला का? तर ते त्यावेळेस मला असं वाटतं झक मारत होते का म्हणजे सगळे त्यांना दिसलं नाही जाणून तर. बुजून. आता रुपाली चाकणकर या प्रकरणात आहेत, बरोबर? रुपाली चाकणकर या प्रकरणात म्हणजे ते स्वतः म्हणतात, की ते माझे गुरु गुरु आहेत होते. किंवा साधं उदाहरण घ्या. आज तुम्ही आम्ही आज पहिल्यांदा भेटतोय. मला एक 10-15 मिनिटामध्ये तुमचा स्वभाव मला समजला, की तुम्ही कसे आहात. ज्या माणसाला तुम्ही गुरु मानताय, तो माणूस कसा आहे, हे तुम्हाला खरंच कळलं नसेल का हो? साधं उदाहरण आहे. म्हणजे साधा एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. Obviously समजलं बाकी असणार. तुम्ही काय निर्दोष आहात, दोषी आहात ते सगळे न्यायव्यवस्था ठरवेल. पण साधी गोष्ट तुम्ही पाय धुताय, तुम्ही त्याला पेढा भरवताय, सगळ्या गोष्टी करताय. याचा अर्थ तुम्हाला तो माणूस कळलाच नाही, असं होईल का? हा एक साधा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न आहे खरातचा. अनेक राजकारणी लाईनीत आहेत. मी सांगतो तुम्हाला, रुपाली चाकणकरांना ज्या प्रकारे पॉलिटिकली किंवा राजकारणामध्ये जसं ओढलंय ना ह्या प्रकरणामध्ये, तसे अजून काही आहेत म्हणून तो खरात अजून जिवंत आहे किंवा त्याला इकडून तिकडून पळवण्याचं काम चालू आहे. फार फार मोठी नावं असणार आहेत. हे सगळे त्या याच्यामध्ये दोषी असणार आहेत. आणि बघा तुम्ही हा खरात विषय आहे ना, हा हळू हे बाजूला काढतील. तो आरामात आयुष्य आरामात आतमध्ये जेलमध्ये बसून निवांत खाऊन पिऊन तंदुरुस्त राहील. हे प्रकरण सगळं बाजूला झाल्यानंतर. नाही, नक्कीच. आता अजून एक विषय जो आपण बघितला असेल, की 1-2 वर्ष तो खूप गाजला. संतोष देशमुखांची हो, हत्या हो. प्रकरण. त्या प्रकरणात ज्या व्यक्तीला अटक झाली, त्यानंतरनं धनंजय मुंडेंना बळीचा बकरा म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. राजीनामा घेतल्यानंतर त्या व्यक्तीवर काय कार्यवाही झाली? जो व्यक्ती जेलमध्ये आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली? जी लेकरं अनाथ झाली, त्यांचं काय? मी काय म्हणतो, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. तुम्ही राजकारणामध्ये एखाद्याचा बळी घ्याल किंवा एखाद्याचं कुटुंब संपवाल, असं होत नाही. आज असं जर तुम्हाला करायचं असेल, तर मग तुम्हालाही तशीच शिक्षा दिली पाहिजे. म्हणून म्हटलं, की गृह खातं त्या दर्जाचं पाहिजे होतं. म्हणजे आता काय झालंय, की आपल्या पक्षातला किंवा आपल्या सत्तेतला नेता आहे आणि त्या नेत्याचा कोणीतरी दुसरा चेला आहे. त्यानं हे सगळं कांड केलंय, म्हणून आता आपण त्यांना सगळ्यांना वाचवायचं. हे सिद्ध झालं ना हो. संतोष देशमुखांचा खून झाला. त्याच्यामध्ये हा XYZ नावाचा आरोपी सिद्धच झालाय. गोळ्या घाला, विषय संपवा. त्यानं त्याचा जीव दिलाय, ह्याचाही जीव देऊ द्या ना. मग हीच तर घाण आहे. हीच तर आपली गृहमंत्री किंवा हे जे आपलं गृह खातं आहे ना, हीच तर घाण आहे सगळी मोठी माझ्या महाराष्ट्रातली. संतोष देशमुखांना मारणं किंवा ते फार विचित्रपणे त्यांना हालहाल करून मारले त्या सगळ्या लोकांनी. आणि ती लोकं आज निवांत जेलमध्ये आहेत. निवांत. धनंजय मुंडे आज शांत आहेत. जरा 2 वर्ष थांबा, इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा उभे राहतील, निवडून येतील. ही सगळी प्रकरणं थंड होतील. म्हणून म्हटलं ना, समाज आपला शंड आहे. शंड समाज आहे. त्याला काय आहे, तेवढ्यापुरतं बातम्या सगळ्या येतात, तेवढ्यापुरतं गरमागरम होते. नंतर आपण सगळे थंड होतो. सगळे थंड होतो. आणि या सगळ्या गोष्टींवरती एक इलाज एन्काउंटर. जागच्या जागी एन्काउंटर. त्याच्यामध्ये मग काय बघत बसायचं नाही. त्यानं काय मरणारा माणूस मेला ना हो. सांगा ना मला, तो तर बाबा कुठेतरी कोमा बिमात आहे, जिवंत आहे, मग आपण समजू शकलो असतो. पण त्यानं त्याचा जीव दिलाय आणि ज्यानं जीव घेतलाय तो आपलं निवांत जग बघतोय बाहेरचं. हा न्याय आहे का खरंच? नाही, अजिबातच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नेत्यांना कधी समजतील हो? नाही समजणार. तर ज्यावेळेस हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला,
त्याच्या लागोपाठच अजून एक मुद्दा तुम्ही माझ्याशी बोलला होता, कॉक्रोच जनता पार्टी CJP. हा. जर का आपण पाहिलं तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म हा भाजपमुळेच झालाय, की भाजपने लोकांना नोकरी धंदे आणून दिले नाही, त्यांना बेरोजगार ठेवलं, त्याच्यामुळे त्या बेरोजगारांची एक संघटना कॉक्रोच जनता पार्टी अशी झाली? आता या गोष्टीला जरा व्यवस्थित समजून घेऊ आपण. भारतीय जनता पार्टीमुळं झालं हे मी मान्य करतो, निश्चित झालं. आता त्यांनी जी पार्टी स्थापन केली ती कुठल्या विचारांनी केली, ती US मध्ये होते, ते काय काय केलं ते ते सगळं गोष्ट सोडून द्या. ती एका विचारसरणीची असेल किंवा काही असेल, अनेक लोक त्याला एक्सपोज करतात. पण त्यांना जी फॉलो करणारी या देशातली तरुण मंडळी होती ना, ती भाजपला कंटाळलेली आहे. हे भाजपला कळलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की भाजपची सगळीच कामं चुकीची आहेत. भाजप हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतिशय उत्तम काम करतोय. त्याबद्दल मी त्यांचं समाधानकारक किंवा मी त्यांना ॲप्रिशिएट करतो. पण भाजप ज्या प्रकारे नाराज करतंय काय, की एखादा गुन्हा घडला, त्यांच्या बाजूचा माणूस असेल की तो वाचला. एखाद्यानं काहीतरी घोटाळा केला, त्यांच्या पक्षात आला की तो वाचला. बरोबर ना? म्हणजे आता अजितदादा गेलेत बिचारे, पण त्यांचं नाव घेऊ नये. पण अजितदादांचा घोटाळा ते सगळं तुम्ही प्रकरण पाहिलं असेल. नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये उल्लेख केला. अजितदादा लगेच पक्ष घेऊन बाहेर निघाले आणि इकडे येऊन सत्तेत बसले. कारण तो फार मोठा घोटाळा होता. छगन भुजबळांचं घ्या. छगन भुजबळ किंवा ही सगळी लोकं जी घोटाळा झाली होती. अशोक चव्हाण घ्या. फार मोठा प्रफुल्ल पटेल. ती सगळी घोटाळेबाज लोकं इकडे आली की साफ झाली. या सगळ्या घाणेरड्या सिस्टमला पोरं कंटाळलेत आजची. तरुण फार खास करून कंटाळलेत. मग ही कॉक्रोच जनता पार्टी आहे ना, ही कॉक्रोच जनता पार्टी एक गोष्ट लक्षात घ्या, ती सत्यात कधी उतरेल न उतरेल ती पुढची गोष्ट. पण तरुणांनी ना जो राग व्यक्त केलाय ना, तो खरा आहे. मग ही जी 1 कोटींहून जास्त संख्या तरुणांची आज कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाखाली जोडली गेलेली आहे, हा कुठंतरी फ्रस्ट्रेशन आहे निश्चित फ्रस्ट्रेशन गव्हर्नमेंट बद्दलचं. निश्चित फ्रस्ट्रेशन आहे. कारण सगळ्याच गोष्टी भाजप चांगलं करते असं नाही. 50% जर गोष्टी चांगल्या करत असेल तर 50% त्या गोष्टी वाईटही होत आहेत. आता नीटचा कालचा घोटाळा तुम्ही पाहिला असेल. किती पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. बरं, याला जबाबदार कोण? जबाबदार धरायचं नक्की कोणाला? कुठल्या व्यवस्थेला धरायचं? याच्यावरती काय पक्ष किंवा भाजप काय याच्यावरती काम करतंय? बरं, हे वारंवार घडतंय. बरोबर. नीटचा घोटाळा तुम्हाला कळला म्हणून समजला. असे गावच्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये असे कितीतरी एक्झामचे घोटाळे होतात. बोर्ड एक्झामचे होतात बऱ्याचदा. तर वगैरे आणून खिडकीतून गाईड पुरवतात मुलांना. खरंच शिक्षण व्यवस्था आपली चांगली झाली आहे का? कांदे बटाटे काढल्यासारखे आपण पोरेन इंजिनियर आणि मेडिकल आणि डॉक्टर बाहेर काढतोय. त्यांना खरंच क्वालिटी व्हॅल्यू आहे का बाहेर? सांगा ना मला, बाहेर आहे का? आजचा आपल्या भारतातला इंजिनियर काही इनोव्हेशन करू शकतो का या देशामध्ये? का फक्त सकाळी 9 ते 5 जॉब करायचा, 20,000 खात्यात पाडून घ्यायचे की झालं याचं काम? काय आम्ही करतोय? आज जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशात उभं राहतंय, बाहेरच्या कंपन्या येऊन इथं ते बांधतायत. पण आपल्या देशातली मुलं किंवा आपल्या देशातले तरुण काहीतरी टेक्नॉलॉजी किंवा असं काही शोधूच शकत नाहीत का हो? बाई बघा ना, तुम्ही फोनच्या कंपन्या घ्या, सगळं घ्या. हे सगळं बाहेरच्या देशातलं. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या पाहता, त्याच्यात जो टॉप लेवलचा व्यक्ती किंवा त्याचा जो मास्टर माइंड असतो तो आपला भारतीय असतो. आहे. मग तेच म्हणतोय मी. मग ही लोक जी ज्या प्रकारे बाहेर योगदान देतात ना या कंपन्यांना, जर मेक इन इंडिया मोदींच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं किंवा असं मला जर वैयक्तिक वाटतंय, तर या लोकांनी भारतामध्ये आपले स्वदेशी प्रोडक्ट तयार केले पाहिजेत. बरोबर. याला भर द्या ना तुम्ही. यांचं मेक इन इंडिया म्हणजे काय माहिती आहे का यांचं? आज चायनातनं पार्ट आणायचे, इथं एखाद्या कंपनीत जोडत बसायचं आणि त्याला मेक इन इंडिया म्हणायचं. हे असली काही गोष्ट आहे ना, हे आजच्या तरुणांना समजलंय की बरोबर. नक्की काय ठिकाणी किंवा कुठल्या ठिकाणी भाजप चुकलंय. आणि त्याचा हा कॉक्रोच पार्टीचे जे तरुण आहेत ना सगळे, हा खरा राग आहे त्याचा. मग ज्यावेळेस आपण CJP कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या अभिजित जे कोणी आहेत त्याचे फाउंडर, त्यांच्याबद्दल बोलतो, त्यांचं लिंकिंग कुठंतरी आहे आम आदमी पार्टी सोबत, हो, ते सगळं निघालं. बरोबर. आणि त्यांच्या विचारसरणीवर देखील बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात. कारण ध्रुव राठी सारखा क्रिएटर ज्यावेळेस त्या पार्टीला सपोर्ट मी काय म्हणतो माझं ऐका ना, कॉक्रोच जनता पार्टीला मी स्वतः समर्थन केलं असतं महाराष्ट्रात एक मराठी माणूस म्हणून. पण कधी? जेव्हा तू देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक सरकारच्या घोटाळ्यांवरती, मग ते मोदी असो, राहुल गांधी असो, राजीव गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, नाही तर कोणी असो, प्रत्येकाला जर घेरलं असतं, प्रत्येक विषयांवरती जर तू बोलला असता तर आम्ही मान्य केलं असतं. तू विरोध करायचा तर काँग्रेसचाही कर, BJPचा पण कर. पण तुझं काय झालंय, म्हणजे त्याचं काय झालंय? विरोध करायचा फक्त BJPला, नरेंद्र मोदींना.
त्याच्यामुळे लोकांना समजलं की हा एका विचारांचा आणि याला कुणी उभा केलाय, कोण याच्या मागे सगळं फंडिंग आणि या सगळ्या गोष्टी पुरवत आहे. त्याच्यामुळे लोकांना ते स्पष्ट झालंय. पण त्यानं चांगलं इनिशिएटिव्ह घेतला होता. कारण एवढा मोठा मला असं वाटतं बदल या देशामध्ये घडला असताना तुम्ही खरोखर मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी बी यांना कुठं चोळामोळा करून टाकला असतं ना तरुणांनी, समजलं नसतं. पण हे अशा बायस आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे कुठेतरी कॉकरोच जनता पार्टी काय होती ती फसले आणि आता लोकांना सगळ्या समजलं की हे फेक आहे सगळं आणि एका विशिष्ट मला असं वाटतं विचारधारेला धरून चालणारी सगळी लोक आहेत. तर तुम्हाला त्याची दुसरी बाजू असं नाही वाटत का की ज्यावेळेस 1.5 कोटींहून अनेक तरुण आणि अजून जोडले जात आहेत, मे बी आपण आता बोलतोय तर ते 2 कोटींच्या वर संख्या गेली असावी त्यांची, बरोबर. बरं आपण 2 कोटी पकडलं, 2 कोटी लोकांची जनसंख्या तरुणांची फळी एखाद्या विचारधारेसोबत किंवा एखाद्या संचासोबत आहे, तर उद्या जर ही तरुणांची फळी रस्त्यावर उतरली तर भारताची नेपाळ सारखी परिस्थिती नाही होणार का? होईल ना, होईल, निश्चित होईल. मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचे धोके खरंच सांगतो, की भारताचं नेपाळ होईल. पण सध्याच्या घडीला आपल्या इथलं राजकारण थोडंसं वेगळं आहे. नेपाळ हा अस्थिर देश होता ऑलरेडी. त्याच्यामध्ये फार अस्थिरता होती. पण भारत स्टेबल आहे. भारताकडे या सगळ्या गोष्टी हँडल करण्याची एक पॉवर आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर या सगळ्या कॉकरोच जनता पार्टीला लगेच काउंटर करण्यासाठी पण लोकं आहेत भारतामध्ये. त्याच्यामुळे हे असले ज्या काही चळवळी आहेत त्या भारतामध्ये सहसा चालणार नाहीत. पण हे जर जेन्युइन असतं ना, म्हणजे जर खरोखर ही कॉकरोच जनता पार्टी, तर अशी चळवळ भारतामध्ये झाली देखील असती. माझं ह्या ज्यावेळेस चळवळीबद्दल तुम्ही बोलताय किंवा काउंटर करणं, तर काउंटर करताना मी पाहिलं की तुम्ही देखील एक महाराष्ट्र जनता पार्टी नावाने एक पार्टी हो, सुरू केली. सोशल मीडियावरती आम्ही एक पेज चालू केलंय आणि माझा एक साधा त्यातून उद्देश आहे, की ठीक आहे आज छोटी असेल किंवा आताची सुरुवात केली पण बोलायचं, अन्याय विरोधात बोलायचं आणि लोकांना बोलायला लावायचं. म्हणून मी पार्टी चालू केल्या मी काय आव्हान केलं, की तुम्ही बोला, आपल्या पार्टीला कोलॅब करा. म्हणजे तुम्ही स्वतः एखाद्या विषयावरती तुमच्या आजूबाजूला काय विषय घडतो, एखाद्या रस्त्यात खड्डा आहे किंवा एखाद्या गटारामध्ये घाण आहे किंवा काहीही असेल, तुमच्या आजूबाजूला चालणारा भ्रष्टाचार असेल, एखादा बलात्कार असेल, एखादा कोणताही नेता काही काम करत नसेल, बिनधास्त बोला आणि ते सोशल मीडियावरती टाका. ज्यावेळेस तुम्ही हे बोलताय त्यावेळेस तुमच्या पार्टीचा लोगो मी पाहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र तुम्ही लावलेलं आहे. मग हा अधिकार तुम्हाला कुणी दिला की महाराजांचं नाव किंवा महाराजांचा फोटो वापरायचा? बरं का नाही अधिकार? म्हणजे आम्ही काय कुठला ते छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे काय आम्ही तुच्छ वागणूक देतोय किंवा त्यांचे विचार कुठेतरी मोडून तोडून लोकांना सांगतोय, अशातला भाग नाहीये. बरं जे सांगतायत ते असेच मोकाट फिरतायत. पण जर त्या पार्टीचं नाव बरं मला घेऊन सांगा तुम्ही, आज जे नेते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात, त्यांची खरंच त्या भावनेतून ते नतमस्तक होतात का? मला सांगा ना, होतात का? शंकाच आहे त्याबद्दल. तर शंकाच आहे ना. मग माझ्या मनामध्ये मी साफ आहे. मी स्वतःला सांगतो आणि कॉन्फिडन्सने सांगतो, की मी साफ आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय. मला माहिती आहे, मला माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती आदर आहे. म्हणून मी नाव घेतलं किंवा त्यांचा फोटो लावला आणि मी त्याच्यावरती राजकारण करतोय. पण राजकारण करतोय कसं करतोय? तर मला त्याची जाणीव आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती मी नाहीये. त्यांचं जे काही राजकारण होतं, त्यांचं समाजकारण होतं, त्या विषयावरती किंवा त्या पावलांवरती पाऊल ठेवून चालायचंय मला. किंवा असं मला म्हणायचं नाही बाबा या भाजपसारखं किंवा आम्ही अरबी समुद्रात पुतळा बांधणार होतो. झाला त्यांचा पुतळा आम्ही बघतोय 2014 पासून. साधं उदाहरण घ्या, या देशातली गगनचुंबी शहरं उभी राहिली, इमारती उभ्या राहिल्या. किती वर्षामध्ये हे सगळं इव्हॉल्युशन घडलं? एक 20-25 वर्षामध्ये घडलं. 2000 पासून आपण पकडू. मुंबईसारखं मोठं अवाढव्य शहर व्हायला. पण मला असं वाटतंय भारत जेव्हापासून स्वतंत्र झालाय, 1949 किंवा 47 पासून घ्या, तिथपासून ते आज 2026 पर्यंत रायगड किल्ला उभा राहू शकला का? नाहीच. का नाही राहू शकला? होऊ शकतो. एका वर्षात रायगड किल्ला जसा होता तसा उभा राहू शकतो. राहू शकतो की नाही? 100%. तुमच्या नेत्यांचे हजारो कोटींचे करोडो चकचकीत संगमरवराचे बंगले उभे राहतात. राम मंदिर उभं राहिलं ना आपलं. राहिलं ना. का राहिलं? का? कारण त्याच्या मागे कुठेतरी पॉलिटिकल एक अजेंडा त्यांना माहिती होता होतं की त्याच्यामागे. गोष्ट चांगली आहे, ती चुकीची नाहीये. 500 वर्ष श्रीराम असे टेंटमध्ये राहत होते, त्यांना मंदिरात आणण्याचं चांगलं काम त्याबद्दल नरेंद्र आदरच आहे, मला अभिमान आहे. खूप मी नरेंद्र मोदींना त्या गोष्टीसाठी आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे मी. पण त्यांना हेही माहिती होतं ना की हे आपण बांधल्यानंतर हिंदू आपल्याशी जोडला जाईल. बरोबर. मग का महाराष्ट्रातल्या असं कोणत्याच नेत्याला वाटू नये? आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला झाडला ना 500-500, 1000-1000 कोटीची संपत्ती निघेल आरामात निघेल प्रत्येकाची. आणि त्याच रायगड प्राधिकरणाला जो काही निधी जातो ना, त्यातले कुणी किती खाल्ले ते तर सांगायची काही गरज नाहीये. अजून पण त्या दगडाला प्रश्न घासत बसतात. मी अनेकदा जातो रायगडवर.
अजूनही व्हिडिओज जर तुम्ही पाहिले सोशल मीडियावरती, एक सरदार पिलाजी गोळ्यांचे वंशज हो आहेत. हो हो ते देखील व्हिडिओज बनवतात ते रायगडावर. काय निकृष्ट दर्जाचं काम केलं हो. काय काम केलं म्हणजे दगड असा असा हाताने निघून जातोय केलेल्या त्या कामाचं. संभाजीराजांना या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील किंवा ते मला तर पहिला त्यांच्यावरतीच डाऊट येतोय. खरंच चौकशी झाली पाहिजे. राजे तुम्ही राजे आहात. तुम्ही कोणी सामान्य माणूस नाही आहात. एखाद्या प्रदीप संकपाळने हे काम हाती घेतलं असतं आणि मग त्याला त्यातलं नॉलेजच नाही, त्याने हे काहीतरी चुकीचं काम केलं असतं, भ्रष्टाचार केला असता, मान्य केला असता. अरे तुम्ही वंशजांच्या फळीतले आहात ना. तुमचं काम इमानदारीनं झालं पाहिजे. हिरोजी इंदुलकरांनी इमानदारीनं खाली नाव लिहून ठेवलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तो रायगड 350 वर्षानंतर आज तसाच भक्कम आहे. आणि तुमचं राजे काम वर्षाच्या आत पाऊस पडला की सिमेंट धुपून गेलं सगळं. ही नीतिमत्ता यांच्यात नाहीये. मग मी शिवाजी महाराजांचं नाव वापरण्यात मला काही हरकत वाटत नाही. आता एक साधा विषय घ्या, एनसीआरटीचा नकाशा, मराठ्यांचा नकाशा एनसीआरटीच्या 8वीच्या पुस्तकातून काढला. बरोबर. राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे आणि इथं देखील भाजपचं सरकार आहे. बरं आता हे वंशज आहेत ना, आता नावं घेत नाही, सगळे राजे महाराजे जे काय असतील ते, आणि जे सगळे कुठल्या पक्षाचे आहेत ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री पण आहेत. बरोबर. साधं उदाहरण घ्या, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात. कुणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज. वंशज आहात. ही घटना घडल्यानंतर पक्ष सोडून, बरोबर की नाही, तुमचा कुठला पक्ष असेल, मंत्रिपद सोडून, सगळ्या गोष्टी सोडून संपूर्ण महाराष्ट्राला एक करून रस्त्यावरती धिंगाणा घालायला पाहिजे होता तुम्ही, की कसा मराठ्यांचा इतिहास तुम्ही असा हटवू शकता. हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत, हिंदुत्ववादी संघटनांनी नाही. हे काम तुमचं आहे महाराज म्हणून. ते करतायत? नाही करत. का करत नाहीत? निष्ठा नाही आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला वाटत नाही? तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात ना. छत्रपतींचे, मी असतो छत्रपतींचा वंशज तर मला ते वाटलं असतं, तुम्ही असतं तर तुम्हाला वाटलं असतं. पण आपण कोण आहोत? मावळे आहोत. आपली निष्ठा त्यांच्यापेक्षा जास्त आहे. का? कारण आपण सामान्य आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी डायरेक्ट असं जोडलं गेलोय. मग या लोकांना का वाटत नाही? का तुमच्यामध्ये काय कमळाचं फुल येत आहे? भारतीय जनता पार्टी येते, नरेंद्र मोदी आहेत, काय फडणवीस येत आहेत? ज्यावेळेस हा मुद्दा तुमचं कर्तव्य नाही त्यांचं. मग हे कर्तव्य पार का नाही पडत ही लोक? बरं यांना विचारत का नाहीत लोक की तुम्ही राजे आहात? इथं तुम्ही पक्षभिक्ष विसरा. इथं आपल्या इतिहासाचा प्रश्न आहे. राजे हे सर्वोच्च पद आहे. तुम्हाला लोक मुजरा करतात अजूनही. म्हणजे मी स्वतः केलेला आहे, पण मी त्यांच्याकडे बघून का केला? छत्रपतींचे वंशजात, त्याची आम्ही किंमत ठेवतोय. त्या गादीचा मान आहे. त्या मान आहे म्हणून. आणि तुम्ही काय करताय? म्हणजे आज त्या मोर्चाला गेलो होतो मी, त्या एनसीआरटीच्या इथे पुण्यामध्ये झाला ते. एक 20, 25, 30 जण होते मोर्चासाठी आलेले. एक मराठा, म्हणजे आपली जी खरोखर ज्यांना वाटत होतं की हे व्हावं, वृषाली राजे पण आल्या होत्या, त्यांचं देखील मी फार कौतुक करतो. पण जिथं आरक्षणाचा विषय आला तिथं कोटी कोटी मराठे रस्त्यावर उतरले. पण जिथं इतिहास पुसला गेला, कुठं गेले मराठे आमचे? मराठे कुठं गेले? थंड पडले. तलवारी म्यान झाल्या आता. राजे कुठं गेले आमचे? थंड पडले. हे योग्य आहे? हे बरोबर आहे? याच्यामध्ये खरंच तुम्हाला नीतिमत्ता दिसते? मग याच्यावरती बोललं पाहिजे हो, बिंदास बोललं पाहिजे. ठीक आहे, काय होईल ते होईल, पुढचं पुढं कोण धमक्या देईल, कोण मारायला येईल, काय येईल, पण इमानदारीने चाला, नीतिमत्तेने चाला. तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करताय तर त्या पद्धतीने तुम्ही चाला. आणि तुम्ही तरी नक्कीच चाला. तुम्ही कारण वंशज आहात. बाकीच्या एखाद्याने काय माती खाल्ली ते त्याचा विषय सोडून द्या. नक्कीच. आणि अजून एक गोष्ट अशी आहे, प्रामुख्याने जर आपण पाहिलं, सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्याबद्दल आदर आहेच, त्यांच्या कामाबद्दल आदर आहे. त्यांचा ज्यावेळेस पुतळा उभारला जातो, त्याचं एवढं ग्रँड इनॉग्रेशन होतंय, बरोबर. मग आमच्या महाराजांचं तुम्ही अनाऊन्स केलेल्या गोष्टी तर करा. किती वर्ष झाली त्याला? बरं, त्यात तुम्हीच सत्य ते. यांची इच्छाशक्ती नाही हो. हे फक्त कुठे ना कुठेतरी ते काय झालं त्यावेळेला, मोदींनी आपली माती बिती आणून टाकली काहीतरी, लोकांना पण वाटलं अरे वा 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 गेले, वा. फक्त पूजा केल्यागत केलं, नारळ व्हायला झालं. पण ते स्मारक सोडा, गडकिल्ले तर उभे करा. गडकिल्ले फक्त उभे करा. पडलेल्या ढासळलेल्या दगडाच्या भिंती फक्त सिमेंट चुना लावून फक्त उभ्या करायचे. फार मोठं काही उद्या त्याच्या सायन्स लॉजिक नाहीये. तुमच्या माझ्या मुलांना आपण काय इतिहास सांगणार जर गड किल्लेच दिसले नाही त्यांना? काय सांगणार आपण? यांनी ठेवला तर आपण सांगणार. मग तेच म्हणतोय ना, तुम्ही याच्या हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा हे गड संवर्धन करणारी जी लोक आहेत ना, यांना थेट शासनाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. यांना थेट आणलं पाहिजे, कारण यांच्यामध्ये खरंच ती करण्याची उमेद आहे हो. आज सह्याद्री प्रतिष्ठान खूप उत्तम काम करते. काय मिळतंय मला त्यांना सांगा तुम्ही?
त्यांना मिळतंय? 1 रुपया प्रॉफिट नाही. काम धंदा सोडून ती पोरं आपली दिवस रात्र कुठं गटर खणतायत, कुठं ते तळे साफ करतायत, कुठं दगड लावतायत. ते अरे तोफ ही उभे खरी सेवा करणं, आहे. किती काय काय गोष्टी करते. यांना मोठं करा. पण समाजात आता सगळं उलट चाललंय. त्याच्यामुळं या गोष्टी कधी सत्यात उतरतील, नाही उतरतील खरंच सांगू शकत नाही. आणि या गोष्टीचं फार दुःख वाटतं, की ज्या छत्रपतींनी विचार करा ना, कुठपर्यंत आपलं साम्राज्य उभं केलं. आज ते आहेत म्हणून आपण आहोत आणि त्यांचे गडकिल्ले असे नेस्तनाबूत होतायत, बेचिराख होतात. ती गोष्ट फार मनाला वाईट वाटते. खरंच फार वाईट वाटतं. आता अजून एक मुद्दा असा देखील आहे, की कुठेतरी धर्माचं राजकारण हे भारतामध्ये सुरुवातीपासून झालेलंच आहे. तर त्यात एक मुद्दा येतो, की काँग्रेस हा पक्ष आहे, दुसरा आहे भाजप. आपण पाहिलं तर सुरुवात मी काँग्रेसपासून करतो. तर काँग्रेसला आपण बऱ्याचदा बोलतो काँग्रेस हे सेक्युलर आहे. पण हो, खरंच आहेच. तुम्हाला वाटतं काँग्रेस सेक्युलर आहे का ते हो. फक्त वोट बँकसाठी बोललं सेक्युलर जातं? आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेसचं. काँग्रेसची जर व्यवस्थित सत्ता स्थापना पाहिलीत, अगदी सगळ्या आपला देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरू ते आत्तापर्यंत काँग्रेसची 14 पर्यंत जी सत्ता होती ती तोचपर्यंत. आज जे काही भारतीय जनता पार्टी एक धर्म म्हणून घ्या, त्यांच्या विरोधात ज्या काही कारवाया करते, म्हणजे अनधिकृत मशिदी असतील, अनधिकृत मदरसे असतील, अनधिकृत इल्लीगल आलेले आतमध्ये जी काही लोकं असतील, किंवा लय लांबचा विषय नाही, वक्फ बोर्डाचा विषय घ्या. बरोबर? म्हणजे वक्फ बोर्ड काय करू शकतं? कोणत्याही जमिनीवरती जाऊन हक्क सांगू शकतं. असं कसं बरं काय? बरं कुणाच्या? हिंदूंच्या जमिनीवरती हां. मग हे काँग्रेस खरोखर न्यूट्रल होतं का? एका विचारसरणीच होतं. हे कोणाला पोसत होते आणि काय करत होते आपल्याला काही सांगायची गरज नाहीये. काय करत होते? म्हणजे आतापर्यंत 26/11चा हल्ला आपल्या मुंबईमध्ये देशामध्ये घुसून झाला. त्या कसाबला देवदूत मानणारी ही लोकं ही खरंच का देशभक्त आणि किंवा देशभक्ती विचाराची आहेत किंवा होती? नाहीच. याबद्दल नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी चांगलं काम करते हो. निश्चित चांगलं काम करते. आज त्या बंगालमध्ये काय घाण करून ठेवले. आज त्या बॉर्डरवरती साधा BSFचे आपले जवान उभे राहू शकत नव्हते. मग जर तुम्ही नरेंद्र मोदी, भाजप किंवा बंगाल हा मुद्दा जर बोलत आहात, सध्याचे जे मुख्यमंत्री जे झालेले आहेत भाजपाचे, ते पहिले मुख्यमंत्री आहेत भाजपाकडून बंगालमध्ये निवडून आलेले. पण जर तुमची म्हणजे माहिती घेण्याची पद्धत जर तुम्ही चेक केली, त्याच्यात जर त्यांची माहिती समजलीच, तर तुम्ही पाहताल की हा तोच व्यक्ती आहे जो बॅनर्जींकडे होता, त्यांच्याकडे तो मंत्री होता. मोदींच्याच भाषणात मोदींनी त्यांची व्हिडिओ दाखवून आरोप केले होते, त्यांना त्याच्यात अटक झाली होती सेम हे करप्शनमध्ये. हे अजित मग पवार ते तिकडं होऊन इकडं आले की ते धुतले. ते आज- भाजपमध्ये मुख्यमंत्री. आजचा बीजेपी पक्ष आहे ना, हा अर्धा असाच आहे. त्यातले जे अर्धे नेते आहेत ना किंवा अर्धी सगळी लोक आहेत, ते अशीच इकडून तिकडून त्यांनी बरोबर वेचून घेतलेली आहेत. मग भाजप मूळचा भाजप राहिला नाही. तो भाजप काँग्रेसयुक्त भाजप भाजप नाहीच आहे आहे आता. हो. नाहीच भाजप हा त्यांचा ओरिजिनल पक्ष राहिलेलाच नाहीये. फार थोडकी बोटावर मोजण्या इतकी पक्ष आपली माणसं किंवा नेते भाजपमध्ये आहेत. बाकी सगळे असेच इकडून तिकडून घाबरवून, याला टॉर्चर करून त्याला टॉर्चर करून घेतलेली सगळी लोक आहेत. पण शुवेंदू दास आता ज्या प्रकारे काम करतायत ते समाधानकारक आहे, चांगलं आहे, निश्चित आहे. आणि नुसतं धर्म म्हणून बंगालमध्ये करण्यापेक्षा बंगालमधनं जी काही बांगलादेशी रोहिंग्या आपल्या देशात येत होती ना, त्यासाठी तिथं भाजपचं सरकार येणं फार महत्वाचं होतं. बाकी ते तिकडे धर्माविर्माचं काय करतील ते करतील. पण ही गोष्ट मला फार महत्वाची वाटत होती आणि ती झाली, त्याबद्दल खरंच आनंद आहे. आणि ती गोष्ट झाली आहे तर कुठेतरी आता त्या सगळ्या सीमा ज्या आहेत त्या बंद करून टाकाव्या, जेणेकरून ही सगळी लोक येणार नाहीत आणि आत आलेल्यांना बाहेर कसं घालवायचं याचं जरा नियोजन भारतीय जनता पार्टीने केलं पाहिजे. बरोबर. पण भारतीय जनता पार्टीबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो, तर डायरेक्टली असं बोललं जातं की भारतीय जनता पार्टी हे RSSचं चालणारं एक पपेट आहे. हे तुम्हाला कितपत खरं वाटतं? असं म्हणता येणार नाही पपेट वगैरे, पण RSS ही संघटना एक काय बोलू आपण, तर एक हिंदुत्ववादी संघटना आहे RSS. आणि त्याला जर राजकारणात जायचं असेल तर ते भाजप मार्गे जातात. म्हणजे भाजप हा त्यांचा जनसंघ होता, आता भाजप झाला. भाजप हा अधिकृतरित्या राजकारणामध्ये काम करतो आणि संघ त्याच्या मागे राहून संघटनात्मक काम पाहतो. जसं म्हणजे हिंदुत्ववादी बाकी संघटना, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS आहे, शिवप्रतिष्ठान आहे, अशा ज्या संघटना आहेत त्या सरळ राजकारणात जात नाहीत. मग त्यांना जायला वाव पाहिजे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हा त्यांचा वाव आहे. किंवा बाळासाहेबांची त्यावेळची शिवसेना ही त्यावेळेला या सगळ्या लोकांना राजकारणामध्ये जाण्याचा एक वाव होता. म्हणून तुम्ही बघाल तर भाजपमधले अनेक लोक हे RSSचे आहेत. RSS संघामधून आलेली लोक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे हा एक त्यांनी मार्ग बनवून ठेवला. आणि पपेट वगैरे म्हणाल तर असू शकतं एखाद्या वेळेस, सांगू शकत नाही, कारण विचारसरणी एक आहे, संघटना एकमेकांसाठी काम करते, त्याच्यामुळे निश्चित असू शकते. आणि असू द्या ना हो,
काँग्रेसला जर एखाद्या केरळमधली तुमची PF आहे की काय ती कुठली संघटना ती सगळ्या मुसलमानांची ती जर सपोर्ट करत असेल तर RSSने भाजपला सपोर्ट केला काय बिघडतं? RSS कुठं काय बॉम्बस्फोट तर करत नाही देशात. बरं केला असेल असं अनेक जण म्हणतात, बॉम्बस्फोट केले असतील RSSने किंवा सिद्ध झालंय. RSS कुठल्या आपल्या जवानांना गोळ्या घालते, देशविरोधी कारवाया करते? नाही करत ना. मग नाही करत तर मग ठीक आहे, चांगली संघटना आहे. तुम्ही स्वतः RSS ला सपोर्ट करता का? हो, मी करतो, त्यांच्या काही गोष्टींना करतो, निश्चित करतो. अच्छा. मग आपण अजून एक जर डेप्थमध्ये जायचा विचार केलाच राजकारण्यांबद्दल, जर आपण पाहिलं तर आता भाजपमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हिंदुत्ववादी असं बरोबर, एक हां. स्टॅम्प लागला जातो त्या हे चुकीचं व्यक्तीवर. आहे. म्हणजे जर बघितलं तर नितेश राणे त्यांच्या वडिलांपासून आधी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते. त्याच्या आधी शिवसेना, मग काँग्रेस, मग आले त्यांचा पक्ष, नंतर न भाजपमध्ये विलीन झाले. ज्यावेळेस भाजपमध्ये आले तर आज नितेश राणेंना हिंदुत्ववादी नेता किंवा हिंदू लोकांचा एक दूत म्हणून पाहिलं जातंय त्यांच्याकडे. विराट हिंदू मोर्चे निघतात त्यांच्या मार्गदर्शनात. बरोबर. तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की नितेश राणेंचं हिंदुत्व आहे फक्त राजकारणापुरतंच आहे? आत्ताच्या घडीला सध्याच्या ते जे काही काम करत ते ठीक आहे, योग्य आहे. पण जे काही पूर्वी काँग्रेसमध्ये असताना जे काही ते बोलायचे, त्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा आपण पाहतो, तेव्हा मग कुठे ना कुठेतरी मनामध्ये ती शंका वगैरे उपस्थित होते. आणि तुम्ही म्हटलात की भाजपमध्ये येणारा प्रत्येक नेता हिंदुत्ववादी आहे. नाही, भाजपमध्ये आता सध्या येणारे नेते हे पैशासाठी आणि बिझनेससाठी येतात. फार फार पैशाचा सुळसुळाट मला असं वाटतं या राजकीय पक्षांमध्ये असतो, जे सत्तेमध्ये बसलेले असतात. त्याच्यामुळे हे जे आमदार, हे सहकार महर्षी असतात, त्यांना सत्तेची ओढ जास्त असते. का? कारण सत्तेत असेल तर आपला पैसा चालणार आहे, आपलं सहकार क्षेत्र चालणार आहे. त्याच्यामुळं अच्छा. भाजपमध्ये येणारा प्रत्येक जण हिंदू नाही, पण हिंदू संघटनांमध्ये काम करणारा प्रत्येक हिंदू आहे आणि तो कट्टर आहे. तो मनातून फार साफ आहे. एक व्हिडिओ मागे तुम्ही एका राजकारण्याचा शेअर केला होता तुमच्या अकाउंटवरून. तर भोसरीचे आमदार आहेत महेशदादा लांडगे. हो. तर त्यांनी एका भाषणामध्ये त्यांच्या बोललं होतं की मला या लांड्यांची मतं नको आहेत, मी नाही निवडून आलं तरी चालेल, अशा आशयाचा एक व्हिडिओ आहे. बरोबर. तो तुम्ही तुमच्या याच्यावरून रिशेअर केला होता. तर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करता का? किंवा तुम्ही जर डायरेक्टलीच विचारायचं झालं तर तुम्ही स्वतः देखील मुस्लिम विरोधी आहात का? मुस्लिम विरोधी म्हणता येणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, मुस्लिम चांगले पण आहेत. पण यात त्या ते- व्हिडिओला या- ज्यावेळेस तुम्ही रिशेअर करताय तर त्याचा अर्थ बरोबर. तर तसाच आहे ना. महेशदादा लांडगे ज्या मुसलमानांच्या विरोधात बोलले, त्यांनी काय काय केलं ते कुदळवाडीत तुम्ही पाहिलं असेल. ते जे काही सगळे अतिक्रमण काढून टाकलं, त्याच्यानंतर हे काय काय करत होते ते तुम्ही पाहिलं असेल. त्यांच्या कसल्या कारवाया चालू होत्या, कुणाला ठोकायचं, काय करायचं, या सगळं. म्हणजे हे काय देशभक्त होते का हो? नाही. देशभक्त कोण? म्हणजे जो असं म्हणू शकतो की गायीपासून येणारं दूध प्या, पण गाईचं मांस खाऊ नका. का? कारण ती कुठल्या तरी धर्माची देवता आहे. गोमाता आहे ती. बरोबर की नाही? पण तिला कापा हा सांगणारा मुसलमान, त्याचं काय आपण काय पाय पकडायचे का? अजिबात नाही. जर तू तुझ्या दुसऱ्याच्या धर्माचं किंमत ठेवू शकत नाहीस, तर तुझ्या धर्माची किंमत ठेवायला आम्ही काय ठेका घेतलाय का? मग या मुसलमानांचा विरोध आम्ही करणारा निश्चित करतो, जो देशभक्त नाहीये. जर इथला हिंदू तुझ्या मशिदीवरती, तुझ्या एखाद्या चालणाऱ्या कुठल्या त्या उरूस बिरूस चालतात त्याच्यावरती दगडफेक करत नाही, तर मग तू एखाद्या हिंदूच्या जयंतीमध्ये, त्यांच्या मिरवणुकीमध्ये का दगडफेक करतो रे? काढा सगळी हिस्ट्री, आतापर्यंत घडलेल्या दंगली काढा, सगळ्या गोष्टी. कोण दगडी मारतं, कोण पोलिसांवरती सगळ्या गोष्टी करतं. जो राजा अकादमीचा मोर्चा झाला, राज ठाकरेंनी त्याचा विरोध केला, अप्रतिम ती गोष्ट होती. काय तिथं घडलं? पोलीस महिलांना आतमध्ये खेचून त्यांना काय आता बोलायची हे नाहीये, त्यांना काय केलं जात होतं. त्या व्हिडिओ आहेत, बघा तुम्ही, अजून इंटरव्ह्यू आहेत, व्हिडिओ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. रजा अकादमीचा मोर्चा सर्च करून सगळ्या लोकांनी पाहावं की काय होती त्यावेळची परिस्थिती. या लोकांना देशभक्त म्हणायचं का? हे लोक देशभक्त झाले का? हे जे 15 मिनिट द्या, तुम्हाला मारून टाकतो, कापून टाकतो, सर तनसे जुदाचे नारे लावतात, हे काय देशभक्त झाले? राहायचं तर सगळ्यांनी गोडी गुलाबीने राहा. म्हणजे वेळेस तुम्ही असं बोलताय, असरुद्दीन ओवेसी भारत माता की जय म्हणायला सुद्धा नाही म्हणतात, आणि तेच असरुद्दीन ओवेसी 2-2 वेळा 3-3 वेळा खासदार होऊन तिकडे संसदेत मग जाऊन ते बोलायचा हक्क कसा काय? मग त्यांना बॅन करू नका. अहो, त्यांचं ते मतदानच आहे हो. तिथं ते सगळे मतदान करून जातात. आणि आपल्या म्हणून तुम्हाला म्हटलं ना, लोकशाहीमध्ये काय आहे, ज्याला मतदान पडणार आहे, ज्याला सपोर्ट आहे त्याच्या सगळ्या कम्युनिटीचा, तो माणूस तिथपर्यंत पोहोचणारच आहे. आणि ते हैदराबादमध्ये निजामाचं हैदराबाद, आतापर्यंत ते निजाम तिथंच होते, अजूनही तिथंच आहेत. त्यामुळे त्यांना काय वोटिंग आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये कुठं हालत नाहीत, कुठं जात नाहीत. अहो, साधं उदाहरण घ्या,
त्यांच्या त्या सगळे नुपूर शर्माची गोष्ट झाली. तो कोण टेलर होता त्याची मुंडी कापवली, चिरली विडिओ बनवला होता. तुम्ही पाहिला असेल. बरं हाच ओवीसीचा भाऊ आपल्या हिंदू देवी-देवतांना अश्लील भाषेत बोलतो. अश्लील. म्हणजे ते ऐकताना अंगावरती काटा येतो. सहन होत नाही. त्यावेळेला आपण हिंदू म्हणून शांत बसतो ना, का त्याचा काय गळा चिरायला आपला कोण गेला तिथे? बरोबर की नाही? मग हे खरंच का यांच्या आयडिओलॉजीला धरून चालतात? नाही चालत ना. याच गोष्टीचा विरोध आहे. असा काय मुसलमानांचा किंवा मुस्लिम धर्माचाच अख्ख्या विरोध आहे असं नाहीये. जो खरोखर चांगला विचार करणारा मुस्लिम आहे ना, त्या मुस्लिमाची गरज आपल्या देशाला आहे. पण तसं आहेच कुठं बाहेर? राहिलाच नाही. एक जर का तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं, खान सर म्हणून खूप फेमस आहेत. हो, हो, हो. त्यांचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील सोशल मीडिया मार्फत किंवा एपीजे अब्दुल कलाम आहेत. मग बरेचदा लोक असे देखील बोलतात हे की अशा मुसलमानांचा हो, आदर आहे आम्हाला. बरोबर ना, निश्चित. ह्या मुसलमानांच्या हातामध्ये देश द्यायला काही आम्हाला हरकत नाहीये. म्हणजे उद्या जर एखादं पद द्यायची जरी वेळ आली ना, एखादा मिनिस्टर जसे एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते आपल्या देशाचे. म्हणून काय देश असुरक्षित नव्हता. आत्ताच्या ओवेसीला द्या बघू पंतप्रधान पद. तुम्ही फिरू शकता का बाहेर बघा. किती उन्माद करतील हे. यांचे सगळे चेले चपाटे खालचे. करतील की नाही उन्माद? 2 दिवसात कात्री लागेल. मग हीच तर गोष्ट आहे. हेच समजलं पाहिजे आपल्या लोकांना. मुस्लिम असा काय अख्ख्या धर्मालाच विरोध नाहीये. अनेक मुस्लिम लोक खरोखर चांगली लोक आहेत. अप्रतिम आहेत. जी शिक्षित आहेत. जी मदरशात शिकलेली नाही आहेत. जी खरोखर शाळांमधून शिकून गेलेली आहेत. ती लोक बघा. त्यांच्यामधलं परिवर्तन बघा. बरेचसे मुस्लिम असे देखील आहेत की जे शिवजींची उपासना करतात. हो, हो. चांगले आहेत खरंच. इवन आपले खान सरांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलेले. सारा अली खान त्या देखील बऱ्याचदा जातात ज्योतिर्लिंगांचे दर्शन करायला. जे व्हिडिओ अवेलेबल आहेत लोकांना सुद्धा डोमेनमध्ये. मग ज्यावेळेस असं आपण पाहतोय आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं अशाही मंदिरांची गरज आहे आपल्या इथे किंवा असे नियमांची गरज आहे मंदिरांमध्ये, जिथं स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे बऱ्याचशा आपल्या ठिकाणांमध्ये की एक्सेप्ट हिंदूज नो वन्स अलाउड, ओनली हिंदूज अलाउड. मग हा नियम ज्यावेळेस लावला जातो तर मग असे जे लोक आहेत जे त्या देवांची उपासना करू इच्छितात त्यांना त्याच्यापासून लांब ठेवलं नाही, जातं नाही. असं नाही वाटत? असं काही करण्याची गरज नाहीये. ज्याला आपल्या धर्माविषयी आवड आहे ना, त्यानं तिथे यावं. आता मला सांगा त्या वृंदावनमध्ये रशिया-बिशियातल्या किती लोकं तरी तिथं येऊन आज आपला धर्म स्वीकारून तिथं सेवा करतायत, तिथं राहतायत. त्यांना आपण नाही म्हणू शकतो का? नाही म्हणू शकतो. आपला धर्म काय सांगतो? कुणाला आपल्याला बळजबरीने धर्मांतरित करायचं नाहीये. तुझा जर माझा धर्म आवडला ना, जो इतका प्राचीन आहे, जो इतका फार मोठा धर्म आहे, सर्वात जुना बोलू शकतो. सर्वात जुना धर्म. तुला जर यायचंय प्रेमाने ये. आम्हाला काय तुला कुठं जिहाद करून तुझी मुलीला कुठला लव्ह जिहादमध्ये फसवून धर्मांतरित करायचं नाहीये. गळ्यावरती सुरी ठेवून. जसे हे बाकीचे करतात. जसे हे बाकीचे ख्रिश्चन-बिच्चन तांदूळ द्या, कुठे पैसे द्या, कुठं काय हे चालू आहे ना यांचं. आदिवासी सगळा समाज आपला पूर्णपणे यांनी धर्मांतरित करून टाकलाय. तसा कुठला हिंदू करत नाही हो. त्याच्यामुळं असं कुठेही नसावं, की ज्याला मंदिरामध्ये बाहेरच्या इतर धर्मीयांना येऊ नये. ज्याला श्रद्धा असेल, ज्याला वाटत असेल, की मी शंकरांच्या पिंडीवरती जाऊन माथा टेकावा, त्यांना आवर्जून यावं, निश्चित यावं. ओके. आणि तुम्ही आता लव्ह जिहादचा मुद्दा मांडत होता. तर लव्ह जिहाद, लँड जिहाद, आज हे 2 जे टर्म्स आहेत, हे खूप प्रामुख्याने सोशल मीडियावर बोलले हो. जातात. एक प्रखरपणे आजकाल लोकं त्याबद्दल बोलायला लागलेली आहेत. तर हे कुठेतरी फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे का फक्त सोशल मीडियावर तुम्हाला ट्रेंड करायचंय? लोकांमध्ये ते फक्त आग दाखवायची, पंप नाही, करून नाही, म्हणून नाही. बोललं जातंय का? याची वास्तविकता समजून घ्या. हे फार मोठं प्रकरण आहे. कारण काय होणार आहे माहिती आहे का? लव्ह जिहाद म्हणजे काय? तुमची मुलगी कन्व्हर्ट केली जाते. ते काय प्रेमबिम काय नाहीये. लव्ह जिहाद म्हणजे तुमची हिंदू मुलगी कन्व्हर्ट केली जाते मुस्लिमामध्ये. एक मुस्लिम मुलगा जर 4 मुलींना कन्व्हर्ट करू शकतो हिंदू, बरोबर? तो त्यांना 4 मुलं काढू शकतो. तर 4 × 4 16 मुलं झाली, बरोबर? उलट 4 बायका ह्या 20 जण झाली. म्हणजे 20 लोकसंख्या तो त्याच्या धर्माची वाढवू शकतो किंवा तो वाढवतो. याच्या विरोधात जर हिंदू घेतला तर आपलं एक बायको, एक मूल कसंबसं सहन होईना तरी काढतात. आजकाल तर तेही नको. मग मला सांगा, आजच्या घडीला लोकशाहीमध्ये ज्याचं मतदान जास्त, त्याची सत्ता. हिंदूंचं मतदान किंवा हिंदूंची संख्या उद्या कमी झाली, या लोकांची संख्या वाढली. कारण हे 4 पटीनं मल्टिपल होते यांची लोकसंख्या. लक्षात ठेवा, 4 पटीनं मल्टिपल होते. कारण हे अशा प्रकारे धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतायत. उद्या ते जे म्हणतायत ना, की आम्ही भारताला मुस्लिम राष्ट्र करू, हे काय हवेत गोळीबार करत नाहीत ते लोकं. ते अत्यंत
आत्मविश्वासाने अत्यंत जबाबदारीने बोलतात. त्यांना माहिती आहे हा देश लोकशाहीवर चालणार. इथं ज्याचं मतदान वाढणार त्याची सत्ता बसणार. हे साधं समीकरण आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांना लव्ह जिहाद करायचं आहे. बाकी असं त्यांच्या मनामध्ये असं काही नाही की हिंदू मुलगीला जाणून बुजून असं काही नाहीये. लोकसंख्या वाढवणं. मग ती कशी वाढवायची? तर डायरेक्ट कारण मुलीला मुलं होणार आहेत. ते कुठल्या पुरुषाला मुलं होणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे प्रोडक्शन कुठून होणार आहे. या गोष्टी हातात धरायच्या. पण लव्ह जिहाद फक्त मुलींसोबतच होते असं नाही. मुलांसोबतही बऱ्याचदा असं होतं. पाहिलं गेलंय की हिंदू धर्मातल्या मुलांना देखील पाठवलं निश्चित. जातं. पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. ते काय असं हे नाहीये. आजकालच्या मुलांना काय झालंय लग्नाला मुली मिळत नाहीत किंवा अशी जी फ्रस्ट्रेट झालेली मुलं आहेत ना, ते ह्या गोष्टीकडे सहसा वळतात. ते ह्या गोष्टीचं मागे-पुढे पाहत कुठेतरी नाहीत. सोशल मीडियावरून जास्त टार्गेट केलं हो, जाते हो, असं आहे हो, का? हो, हो. निश्चित, निश्चित आहे. पण ही गोष्ट एवढीशी मोठी काही नाहीये. फार छोटी-छोटी प्रकरणंही घडतात. पण ती होतात नंतर हे ते आता नुकतंच नाशिकमध्ये झालेलं TCSचं प्रकरण हो. असेल आणि टी त्या व्यक्तीला एका माजी खासदाराने शहद म्हणजे दिलं होतं त्याच्या अंडर हो, हो, राहायला हो. परमिशन वगैरे. हे कुठेतरी म्हणजे त्यांची जी लोक आहेत बरं त्यांना हा ते तेच धरून म्हटलं ना, राहिले. हा लव्ह जिहाद तुम्ही प्रोपगंडा म्हणताय. मग TCSमध्ये घडलेलं खरंच का काय उगाचच कुणी काही षडयंत्र केलंय का? खऱ्या ह्याच्याने घडलं ना. त्याच्यामुळे लव्ह जिहाद आहे. फार मोठ्या प्रमाणात होतोय आणि अनेक अशी लोकं आहेत ज्यांच्या मुली आज पूर्णपणे मुस्लिम झालेल्या आहेत आणि ज्या इकडे येत नाहीत किंवा आणायला गेलेत, तर ही सगळी लोकं त्यांना येऊ देत नाहीत. अशी फार मोठी भयंकर परिस्थिती आहे. फार भयंकर परिस्थिती आहे. तुम्ही मुंबई जिथं-जिथं मुस्लिम बहुल भाग आहे ना, तिथं त्यांची लोकसंख्या बघा कशी झपाट्याने वाढते आणि कशी ते हिंदू मुलींना टार्गेट करतात. म्हणजे मुंबईमध्ये मुंब्रा असेल किंवा पुण्यामध्ये आमच्या पाहायचं असेल तर कोंढवा भाग आहे. हो, हो. बऱ्याचदा प्रामुख्याने आपण पाहतो की एखादा टेररिस्ट तिथं पकडला जातो किंवा नुकतंच एक 1.5-2 महिने आधी पुण्यामध्ये कोंढवा भागातच राहणारा एक व्यक्ती पकडला गेला. नंतर कळलं की तो कुठेतरी पाकिस्तानचा हेर आहे आणि तो ज्यावेळेस आपलं सिंदूर ऑपरेशन चालू होतं, तो इथनं माहिती तिकडे पुरवत होता. पूर्वत होता. मग कुठेतरी आपलीच माणसं आपल्यासोबत गद्दार होते असं नाही वाटत का? तेच म्हटलं ना तुम्ही, या देशातला किती टक्के मुसलमान देशाशी निष्ठा ठेवणार आहे हो? तो खामेनी कोण कुठला मेला, इकडं सोनं, नाणं, लगेच तांबं, पितळाची भांडी-बिंडी जमवायला लागले सगळे. पैसे काढतायत, छात्या पिटून रडतायत सगळे. खामेनी मेला म्हणून. खातायत कुठल्या देशाचं? इथलं. भारताचं. गरळ कुणाविषयी ओकतायत? इथल्या देशाविषयी. राग कुणाविषयी? इथल्या माणसांविषयी. बरं मोदींच्या सगळ्या योजनेतून पहिली पुढे नंबर लावायला हे. तुम्ही जाऊन बघा हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या. सगळे भरलेले असतात हे सगळे. प्रधानमंत्री आवास योजनेतनं घरं यांना. आपला हिंदू मरतोय, माती खातोय इकडं. असली परिस्थिती आहे. यांना काही देशाविषयी राहिलेलं नाहीये. 1-2% मुसलमान आहे जो देशावरती प्रेम करणार आहे. बाकी सगळे कुठं प्रेम करतात काय ते सगळ्यांना माहिती आहे सगळं. आणि नक्कीच आता एक दीर्घ चर्चा आपली झालीच आहे लव्ह जिहाद बद्दल. पण दुसरा जो प्रामुख्याचा मुद्दा आहे जो आपण सोडून चालणार नाही या पॉडकास्टमधून तो आहे की लँड जिहाद. लँड जिहाद हे आता नितेश राणेंच्या सभेमध्ये असेल, महेशदादा लांडगे असतील किंवा संग्राम जगताप असतील, हे 3 पॉलिटिकल लीडर्स सध्या खूप आक्रमक आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. बरोबर. तर लँड जिहाद हा खूप वेळा बोललेला मुद्दा आहे. थोडंसं लँड जिहाद बद्दल सांगू शकता का की हे खरंच होतंय महाराष्ट्रामध्ये अजूनच? विशाळगड काय आहे? लँड जिहाद आहे. विशाळगड म्हणजे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला एक गड. बरं त्याच्यावरती मशीद बनली. आपण काय म्हणतो आपल्या इकडे प्राचीन मंदिर असतात. आपण शब्द काय वापरतो प्राचीन. म्हणजे काय दगडात बनवलेलं फार सुंदर कोरीव काम 1000-1500 वर्षापूर्वीचं. बरोबर की नाही? या महाराष्ट्रात या गडांवरती किंवा या तुमच्या इल्लीगल ज्या मशिदी मजारी आहेत या फक्त दगडात बांधलेल्या शोधून दाखवा. यांचं बांधकाम कुठलं आहे? विटेतलं आणि वाळूतलं आणि सिमेंटमधलं. हे आत्ता 10-15-20 वर्षापूर्वीचं आहे. जर तुमचं प्राचीन असतं ना प्राचीन, तर ते आम्ही मान्य करतो, की हे प्राचीन होतं, जे इतक्या वर्षांपासून चालत आलंय. आहे का तुमचं काय प्राचीन? काही नाही. कुठेतरी एखादी चादर टाकायची, सिमेंट खाली अंथरायचं, त्याच्यावरती चादर टाकायची आणि मजार करायची. कुठलातरी बाबा-बिबाचा दर्ग्याचं नाव द्यायचं, झाला यांचा लँड जिहाद. का? कारण यांच्याकडं तुम्हाला म्हटलं ना वक्फ बोर्डाची ताकद आहे. लगेच बोर्डाला नाव चिटकवायचं, ती जमीन सगळी त्याच्या नावावर करून टाकायची, झाले त्यांचं लीगली. मग या गोष्टीच्या आडून यांनी हा लँड जिहाद किती केला महाराष्ट्रामध्ये. आज गडांवरचं घ्या, किती गड यांनी सगळे खाऊन टाकलेत. आपल्या मंदिरांना पांढरा हिरवा रंग देऊन टाकलाय, प्राचीन मंदिरांना प्राचीन. मी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, दाखवा त्या व्हिडिओ लोकांना. A video of a mosque is being shared on social media platforms with the claim that it is in Tengashi, Tamil Nadu, and that an ancient Hindu temple stood on the same site and was converted into a mosque. की प्राचीन मंदिरांना यांनी रंग मारून सांगतायत की ही आमची मशीद होती. काय मूर्ख आहे का आम्ही?
आता ते भोजशाळेचं सगळं तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये झालं. भोजशाळा किती वर्षानंतर आपल्याला ते हातामध्ये मिळाली हिंदूंच्या. आज तुम्ही काशी विश्वनाथचं मंदिर घ्या. येडा आहे ना, येडा एखादा येडा, त्यानं जरी बघितलं ना, तरी तो सांगेल की या घुमटाच्या खाली हे जे दिसतं हे सगळं मंदिर आहे. मूर्ख माणूस जरी असेल ना, एखादा मूर्ख पागल, त्याला जरी दाखवलं ना की हे काय आहे, तरी तुम्हाला अरे हे मंदिर आहे. तुम्ही मथुरेला गेलाय का? मथुरेला नाही गेलो मी. तिथं गेल्यावरती तुमचं रक्त पूर्ण सळसळेल. जिथं श्रीकृष्णांचा जन्म झाला. बरोबर. आज त्या जागेत दर्शन घ्यायला आपल्याला एवढ्याशा जागेतून जावं लागतंय. हो, ते हो, जे हो. कारागृह आहे. कारण का? तिथं मस्जिद आहे बाजूलाच. हाच तर लँड जिहाद आहे. कमांडो आहेत तिथं. मग तिथं आपण दर्शनही नीट घेऊ शकत नाही. मग हे जेव्हा भाजप किंवा हे सगळी लोक तोडतात, तेव्हा तुम्ही त्यांना देशद्रोही किंवा मुस्लिम विरोधी कसं म्हणता हो? मला सांगा, मी जर या ठिकाणी असतो ना, मी सरळ सांगतो, ख्रिश्चनांची चर्च असो, मुस्लिमांची मशीद असो किंवा दर्गा असो, हिंदूंची मंदिरं असो, बौद्धांचे विहार असो किंवा इतर धर्मियांचं काही असो, जे इल्लीगल असेल त्याला बुलडोजर लावून सगळ्यात पहिलं पाडायचं. ठीक आहे, सगळ्या देशभर ह्या कारवाया करायच्या आणि त्याच्यानंतर सगळा डेटा जमवायचा की सगळ्यात जास्त इल्लीगल बांधकाम किंवा इल्लीगल धर्मस्थळं कुठल्या धर्माची आहेत हे जर काढलं ना, तर आपल्याला धक्का बसेल. नक्की मुसलमानांची आहेत. बाकी कोण करते मला सांगा? चर्च कुठं आहेत आता ठिकाणी, अनेक ठिकाणी चालू आहे या सगळ्या गोष्टी, पण चर्च या सगळ्या गोष्टी सहसा एवढ्या फारशा मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. बौद्ध विहार आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत. पण यांचं काय काय दिसतं? यांचं काय काय दिसतं? कुठं कुठं दिसतं? बघावं तिथं लगेच चादर टाकून टाकतात. एवढा इल्लीगलपणा, आणि त्याच्या विरोधात जर कारवाई होते तर आनंदच आहे आम्हाला. जे चूक आहे त्याला चूक म्हणा ना तुम्ही. तुम्ही कशाला इथं धर्म आणि सगळ्या गोष्टी जवळ आणताय? जे कायद्याच्या नजरेनं चूक आहे, हे इल्लीगल आहे, अनधिकृत आहे. ते अनधिकृत आहे. तिथं तुम्ही दगडफेक करणार, तिथं तुम्ही मोर्चे काढणार, दंगा करणार, पोलिसांवरती धावून जाणार. ही कुठली संविधान, हे कुठला न्याय? याच्यावरती हे विरोधक बोलत नाही. ते काँग्रेस, त्यांना माहिती आहे आपलं आपलं मतदान आहे हे. एवढी वर्ष यांनीच तर पोचलं इथं. प्रत्येकाची एक वोट बँक आहे. त्यांची वोट बँक सेक्युलर वोट बँक आहे. यांची वोट बँक हिंदुत्ववादी वोट बँक आहे. राहिलेले मधले जे आहेत, जे डिसाईड करू शकत नाही, ते वाटले जातात. जिकडे पैसे आहेत तिकडं खेळ आहे त्यांचा. पण आता हा एक डीप पॉडकास्ट झालेला आहे. मला असं वाटतं आपल्याला याला 2 भागांमध्ये डिवाइड करावं लागेल. तर आता दुसरा जो मुद्दा अजून एक आहे, थोडंसं आपण इंटरेस्टिंग करूया आता गोष्टीला, की काही लोकांची मी नाव देईल तुम्हाला. काही नेते असतील, काही विशिष्ट लोक आहेत बरं. ज्यांनी काही पद भूषवलेली आहेत. तर त्यांचा तुम्ही उल्लेख करायचा असेल तर एका शब्दात किंवा एका टॅगमध्ये, जसं सोशल मीडियावर आपण हॅशटॅग्स वापरतो, तसे हॅशटॅग्स देऊन त्यांचा तुम्ही उल्लेख करू शकता का? तर आता सुरुवात करूया. म्हणजे याला खूप इंटरेस्टिंग आहेत नावं. तुम्हाला आता नावं जसं मी घेईल तसं तर बरं. मज्जा येईलच. तर सुरुवातीला तुमचे जे आवडते नेते होते त्यांच्यापासूनच आपण सुरुवात करूया. राज ठाकरे. म्हणजे मी थोडंसं असं बोलू का त्यांच्याविषयी? हा, काय बोलून तुम्ही hashtag काय हॅशटॅग बोलणार? देऊ शकता त्यांना. राज ठाकरे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, पण संगत चुकीच्या माणसांची. म्हणजे एकंदरीत त्यांना काय म्हणता येईल आता, हॅशटॅग कसा काय लावायचा मला समजत नाही. म्हणजे हुशारी जवळ आहे, पण संगत चुकीच्या लोकांची, कुठं जायचं हेच समजत नाही. एवढंच फक्त मी बोलेन त्यांच्या ह्याच्यात. अच्छा. आणि उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचं वडिलांनी काय केलं आणि हे काय करतायत, एवढंच फक्त सांगेन. म्हणजे बापाने काय केलं आणि मुलगा काय करतो, अशा पद्धतीनं. म्हणजे बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी, उद्धव ठाकरे काय करतात त्यांना कळतच नाहीये. संभ्रमात आहेत ते. नक्की शिवसेना कशी होती, काय होती, त्यांना समजतच नाही ती. मग ह्यांना काय हॅशटॅग देताल? आता ह्यांना काय हॅशटॅग द्यायचा मला काय समजेना. असं तर एका शब्दात नाही सांगू शकत त्यांना. दल बदलू पण नाही म्हणता येणार. एक विचारसरणी पण नाही यांच्याजवळ कुठली वडिलांची वगैरे. काय म्हणणार आता यांना, एवढंच मी सांगू शकतो. असं काय- शब्दच नाही मिळत आहे हा, तुम्हाला स्पेसिफिक basically. असा काही शब्द नाहीये. अच्छा. देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत. हुशार फार आहेत, पण हुशारी दाखवता येत नाही. आता ती का दाखवता येत नाही ते त्यांनी बघावी. हुशार फार आहेत. राजकारणातला कुशल अभ्यास आहे शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रात. पण तो दाखवत नाहीत किंवा दाखवता येत नाही. बरं, ते दाखवत असतील, पण ते नुसतं फोडाफोडीच्या राजकारणात दाखवून चालत नाही. इतर ठिकाणी विकास किंवा सगळ्याच गोष्टी असतील, सगळ्याच गोष्टींमध्ये ते मला तेवढं दिसत नाही त्यांच्याबद्दल. मग त्यांना कुठला हॅशटॅग देताल? म्हणजे त्यांच्या, म्हणजे कसं, आता त्यांना एक म्हण म्हणेल की तुझा आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी नाही म्हणता येणार. पण त्यांची नाही ती विचारसरणी, ते दाखवत नाहीत किंवा ती हुशारी दाखवता येत नाही. असं यांना काही स्पेसिफिक शब्द नाही हो. या लोकांना काय लावायचे असे स्पेसिफिक शब्द, काय मला सुचत नाही त्यांच्याविषयी. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे पक्ष दुसऱ्याचा घेऊन आलेत हे, पण काम चांगलं करतात.
हिंदुत्वावरती आहेत. म्हणजे बाळासाहेबांचे पुत्र स्वतः उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, पण एकनाथ शिंदेनी जे धाडस दाखवलं आणि पक्ष इकडे आणला, त्याच्यामुळे मी त्यांना वाघ असा एक हॅशटॅग लावेन. अच्छा. त्यांचेच गुरुवर्य आदरणीय आनंद दिघे साहेब. आनंद दिघे साहेब तर काय वाघच होते, वाघाचे वाघ होते ते. त्याच्यामुळं एक कट्टर हिंदुत्ववादी माणूस, एकदम प्रो लेव्हलचा. मग त्यांना हॅशटॅग काय देताल तुम्ही? हॅशटॅग त्यांना आता काय बोलू, एक कट्टर हिंदुत्ववादीच बोलेन मी. आता काय असं दुसरं काय हॅशटॅग नाही देणार. अच्छा. आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट, हॅशटॅग हिंदू हृदय सम्राट. महाराष्ट्रातलं एक थोर नेतृत्व शरद पवार साहेब. शरद पवार साहेबांना हॅशटॅग तेल लावलेला पैलवानच. का थोडं सांगू शकतो? म्हणजे राजकारणामध्ये कशा खेळ्या करायच्या ना, हे शरद पवारांपेक्षा दुसरं कोणी समजू शकत नाही. कोणीच समजू शकत नाही. आणि शरद पवार उद्या काय करणार आहेत, हे त्यांच्या पक्षातलाही किंवा त्यांच्या अत्यंत बाजूला बसलेला माणूसही सांगू शकत नाही. म्हणून तेल लावलेला पैलवान, म्हणजे जो कोणाच्या हातात सापडणारच नाही. दिवंगत अजितदादा पवार. अजितदादांविषयी बोलायचं झालं तर हॅशटॅग वक्तशीरपणा. अत्यंत कामामध्ये वक्तशीरपणा, अत्यंत सचोटीनं काम करणं, म्हणजे एक खरोखर विकसनशील असा नेता होता. त्याच्यामुळं वक्तशीरपणा त्यांना खूप शोभतो. अच्छा. राहुल गांधी. राहुल गांधींविषयी बोलायचं झालं तर बेताल वक्तव्य करणं आणि त्याला काही सेन्स नसणं. एवढ्या मोठ्या पार्टीचे लीडर आहात तुम्ही, पण एखादी गोष्ट बोलणं आणि तिचं लोकांनी हसं करणं किंवा त्याच्यामध्ये लॉजिक नसलं, त्याच्यामुळे हॅशटॅग इलॉजिकल असं मी वापरेन. अच्छा. आता थोडी रंगत येते, म्हणजे नावं जशी जशी इंटरेस्टिंग येते तसं हॅशटॅग वाढत चाललेत आता. नरेंद्र मोदी साहेब. उत्तम नेतृत्व, एक चांगलं नेतृत्व आहे, ज्यांच्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत देशाचा असा पंतप्रधान की ज्याची एवढी लोकप्रियता आहे. आपल्या देशातल्या माणसांना म्हणजे भेटायची उत्सुकता असण्यापेक्षा बाहेरच्या देशातल्या लोकांना मोदी पाहायला खूप आवडतात किंवा त्यांना भेटायची खूप उत्सुकता असते. त्याच्यामुळं मी म्हणेन पॉप्युलर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर. अच्छा. नरेंद्र मोदींनंतरचं जे नाव आहे ते थोडं वेगळे आहे आता. ते नाव असं आहे आदरणीय भिडे गुरुजी. आदरणीय भिडे गुरुजी, मी म्हणेन की म्हणजे काय बोलू की त्यांच्याविषयी हिंदू तरुणांना जागरूक करणारं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. एखाद्या धर्माला बिनधास्तपणे, निडरपणे बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी एकदम निडरपणाच, असं हॅशटॅग निडरपणाच लावेन त्यांच्यासाठी. आता 2 शब्द देईल मी तुम्हाला. त्या 2 शब्दांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एका लाईनमध्ये एक्सप्लेन करा, जास्त लांब नाही. सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे डावी विचारसरणी, जिथं हिंदू त्यांना नकोत. अच्छा. आणि हिंदुत्ववादी. हिंदुत्ववादी असे की ज्यांना हिंदुत्ववादावरती कुठे ना कुठेतरी आक्रमण करतील आणि ते त्यांना थोपवतील, हे आपले हिंदुत्ववादी. उगाचच कोणाच्या वाट्याला जाणार नाहीत. अच्छा. आता आपण एवढं पॉलिटिक्सबद्दल बोललो, जे नॉर्मल ज्या गोष्टी आजूबाजूला चालल्यात त्याबद्दल बोललो, सोशल गोष्टींबद्दल बोललो. ह्या सगळ्या चर्चेनंतर जर मला तुम्हाला विचारायचं असेल की मराठी माणूस प्रदीप म्हणजेच प्रदीप संकपाळ यांचा आवडता नेता कोण? सध्याच्या घडीला माझा आवडता नेता आजही राज ठाकरे आहेत. उत्तम आहेत ते. ठीक आहे, ते कुठे चुकले असतील किंवा इकडे-तिकडे गेले असतील, तो भाग सोडून द्या राजकारणाचा. पण उत्तम नेतृत्व आहे आणि माझं नेहमी आवडतं व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांच्याकडून बोलण्याची कला तर मी त्यांच्याकडून शिकलोय. त्याच्यामुळं नेहमी राज ठाकरे. अच्छा. आणि ज्यावेळेस तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला होता एकनाथ शिंदे साहेबांचा, आम्ही तुमच्या सोशल मीडियावर देखील पाहिलेलं आहे की शिंदे साहेबांबद्दलचे भरपूर व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेले आहेत. मग कुठेतरी असं आहे का की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेसोबत जोडलेले आहात आणि तुम्हाला नाही, नाही. पेड स्पॉन्सरशिप शिंदे नाही, करते नाही, ते? नाही, असं असं काही नाही. मी त्यांच्या भागातला आहे, कोयनेचा. पण तिथं काय परिस्थिती होती ना या 10 वर्षापूर्वी, ती मी पाहिली आहे आणि मी तो पाहिलेला माणूस आहे. आणि शिंदे आल्यानंतर, एकनाथ शिंदे आल्यानंतर आज काय त्या भागाची परिस्थिती, तुम्ही कधी तापोळ्याच्या भागामध्ये जा, ते मी पाहतोय. आणि त्याच्यामुळं मला महाराष्ट्रात एकनाथ शिंदे काय करतायत, त्यापेक्षा मी ज्या ठिकाणी राहतो त्या दुर्गम भागामध्ये एकनाथ शिंदे काय करतायत, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि जे कधीही घडलं नसतं, ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. त्याच्यामुळं मी त्यांचं नेहमी गुणगान गातो आणि माझ्या अनेक व्हिडिओ तिकडचेच असतात, त्याच इन्फ्रास्ट्रक्चर. आणि तो माणूस आहे ना, खरोखर जेन्युइन आहे, गोरगरिबांसाठी लढणार आहे. त्याच्यामुळं त्यांची वाहवा झाली पाहिजे. हे कुठेतरी मला हा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही बोलताय,
हे सिमिलरच वाटतंय, की जसं पाहिलं तर विलासराव देशमुखांनी लातूरची डेव्हलपमेंट हा, केलेली बरोबर आहे. बरोबर. आदरणीय शरद पवारांनी बारामती बारामती एव्हन पुणे जिल्ह्याचा एक प्रत्येक भाग जण तो. आपापल्या याचं बघतोच. हा, म्हणजे कुठेतरी आपापल्या जिल्ह्याचं किंवा आपापल्या एरियाचं प्रत्येक जण डेव्हलपमेंट जण करतो develop. पदावर आल्यावर. मग हीच गोष्ट नागपूर बाबत का नाही घडत? 2दा मुख्यमंत्री पद आलं तरी सध्या. आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे. कारण त्यांचं काय लक्ष नसेल किंवा काय मला असं माहित नाही. आता ते गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. बरं, गडचिरोलीची काय अवस्था जाऊन बघा तुम्ही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, गृहमंत्री पद पण ते नीट सांभाळत त्यांचं काय राजकारणात उतरती कळा कुठं चालले खाली मला काही समजत नाहीये. देवेंद्र फडणवीस अत्यंत भाजपचा एक विश्वासू माणूस किंवा एक विश्वासू चेहरा आहे महाराष्ट्रातला किंबहुना देशातला. पण त्यांचं असं काय काम चाललंय किंवा काय मला काही समजत पण नाहीये. त्यांच्या विचारावर मला देखील शंका आली. आत्ता मध्यंतरीच मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं, की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, इलेक्ट्रिक व्हेइकल वापरा, कमीत कमी लोकं तुम्ही फिरा असं बाहेर, कारपूलिंग करा. त्यावेळेस आपण पाहिलं, की महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठेतरी बुलेटवर चाललेत आशिष शेलार यांना घेऊन आणि कुठे बाजूने त्यांचा तो कॉन्वॉय तोही बुलेटवरती आहे. हे एक दिवस पाहिलं. दुसऱ्याच दिवशी कट्टू आपण बघतोय ताफा घेऊन 15-15, 20-20 गाड्यांचा ताफा चाललेला आहे. हे सगळं दाखवण्यासाठी हो. हे मग कुठे कुठेतरी विचाराभास आहे. आता ती बुलेट घेऊन गेले ती काय पेट्रोलवर चालत नव्हती का? ती काय इलेक्ट्रिक होती का? ती पण पेट्रोलच लागतं ना त्याच्यात. ते सामान्य लोकांसाठी हो फक्त. काय पेट्रोलचे आणि याचे दर बघा तुम्ही. गुजरातमधले दर बघा आणि आपल्या महाराष्ट्रातले दर बघा. किती फरक आढळतो त्याच्यामध्ये. मग हे आपल्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही का? दर आटोक्यात नाही राहू शकत का? 100% होऊ शकतं. यांना काय पडलं नाही हो. ह्या ज्या सामान्य काही गोष्टी आहेत ना, बीजेपी हिंदुत्वासाठी काम चांगलं करते. काही विशिष्ट गोष्टींसाठी काम चांगलं करते. पण तेवढ्याच चुका देखील करते आणि तेवढंच घाणेरडं काम पण करते. म्हणजे आजचे दिन नक्की येणार का? नाही. विषय सोडून द्या त्या आजच्या दिनचा. ते येतील तेव्हा येतील, पुढचं पुढं बघता येईल. पण गरिबासाठी तरी आजचे दिन अजून तरी आणणारी कुठली पार्टी आली नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या याच्यामधले जे स्वराज्य होतं, स्वतःचं राज्य, गोरगरिबांचं राज्य, ते येऊच शकत नाही हो या लोकशाहीत. आणि आलं तर मी म्हणेल ते हारेल. येणारच नाही, त्या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. नाही, नक्कीच तुम्ही जे बोलला मला देखील काही मुद्दे पटले, काही मुद्द्यांवरती माझं देखील दुमत आहेच. पण आता प्रेक्षकांना काय आवडतंय या पॉडकास्टमधून आणि माझी प्रेक्षकांना देखील हीच विनंती राहील, की इथे 2 विचारसरणींची व्यक्ती किंवा 2 वेगवेगळी लोकं गप्पा मारत होती. तर हा एक कट्टा रंगलेला आहे आमचा. बरोबर. आम्हाला कुणाच्या भावना दुखवायचा हेतू नाहीच आहे, पहिली गोष्ट. आणि कुणाच्या दुखवल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व. पण ह्या पॉइंट जे आम्ही डिस्कस केले, हे सत्य परिस्थिती जी आत्ता घडते त्याबद्दल बोललेलो आहोत. आणि तुम्हाला ह्यातलं काय पटलंय, काय नाही पटलं ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, तुम्हाला काय वाटतंय, की मी प्रदीप दादांना पुन्हा एकदा बोलून कुठले प्रश्न विचारले पाहिजेत? कोणत्या टॉपिक्सवर आम्ही गप्पा मारल्या पाहिजेत? ह्या कट्ट्यावरती असेल किंवा अजून दुसरे कुठे आम्ही गप्पा मारू? तर तुम्ही देखील आम्हाला तसं कळवा. तुमच्या मनात काय आयडिया असेल नवीन, ज्या व्हिडिओजवर आम्ही काम केलं पाहिजे सोबत, ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. जेणेकरून मला प्रदीप दादांचा वेळ घेता येईल आणि आपण मग तसं एकत्र काम करूया. आणि शेवटी या पॉडकास्टच्या आपण आता आलेलो आहात, तर प्रथमतः तुमचे धन्यवाद दादा, की तुम्ही वेळ काढून आलात आज आणि खूप छान अशी चर्चा झाली. ज्यामध्ये बरेच सेन्सिटिव्ह मुद्दे देखील तुम्ही खूप उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासपूर्वक उत्तरं दिली, की उगाच कुणीतरी एखादा बाहेरच्या देशातला यूट्यूबर आहे, त्याच्यासारखं नुसतं लॉजिकलेस गप्पा नाही मारल्या आपण. प्रत्येक गोष्टीला प्रूफ आहे, त्याला लॉजिक आहे, त्याला रिझन आहे, कुठली गोष्ट आपण बोलतोय यात. आणि ज्यांना कुणाला खटकत असेल तर मग आता काय लोकांना काही ना काही खटकतच. ते तेवढं चालत राहतं. त्यामुळे ज्याच्या आता त्याच्या त्यांचा विचार विचारसरणीचा करणं गोष्टी. सोडून दिलेलंच आहे आपण. तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खरंच आभारी आहे आणि तुमचा मला असं वाटतं गप्पा कट्टा हा चॅनल जास्तीत जास्त मोठा झाला पाहिजे. अशी चांगली लोकं इथं आली पाहिजे. नुसते राजकारणी नाही तर प्रत्येक क्षेत्रातली लोकांना ज्यातून आपल्या तरुणांना काहीतरी चांगलं घेता येईल. सोशल मीडियावरती जे काही घाण चाललंय त्याच्यावरती देखील प्रत्येक म्हणजे समाजातल्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही बोला असं मी तुम्हाला सांगतो आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ज्यातून अनेक असे लोकांना अनेक विचारवंत तुम्हाला ऐकायला मिळतील. नक्कीच. धन्यवाद दादा. धन्यवाद.